हॅलो, नमस्कार. द MPSC क्लासमेट या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं परत एकदा स्वागत आहे. राज्यसेवा मुख्य परीक्षा 2024च्या अनुषंगाने आपण आपल्या या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून चालू घडामोडीच्या संदर्भात जे परिक्रमा मॅगझिन आहे, तर ते परिक्रमा मॅगझिन वर्षभरामध्ये जे काही सब्जेक्टने आहे, आपण जो काही डेटा आहे तो या ठिकाणी घेऊन आलेलो आहोत. मागच्या लेक्चरमध्ये आपण GS2च्या संदर्भाने वर्षभरामधील जे काही महत्त्वपूर्ण घडामोडी घडलेल्या होत्या, ज्याच्यामध्ये वेगवेगळ्या राज्यातील विधानसभा निवडणुका असतील किंवा लोकसभा निवडणूक असेल, त्यानंतर आहे वेगवेगळ्या ज्या नियुक्त झालेल्या होत्या, ज्याच्यामध्ये सरन्यायाधीशांची नियुक्ती असेल किंवा मानवाधिकार आयोगाच्या किंवा मानवी हक्क आयोगाच्या अध्यक्षांची निवड असेल, सो त्या ठिकाणी आपण बघितलेलं होतं. त्यानंतर दुसऱ्या लेक्चरमध्ये आपण GS3 च्या संदर्भाने एकंदरीतच SR-SRDच्या अनुषंगाने जो काही सामाजिक शिक्षण अंतर्गत महत्वपूर्ण जो काही कंटेंट आपल्या या परिक्रमा मॅगझिन मध्ये आहे, तर ते आपण बघत होतो. आणि त्या ठिकाणी त्या लेक्चरमध्ये अर्थात GS3च्या करंट पार्ट 1 या लेक्चरमध्ये आपण जानेवारी 2024 ते जून 2024 पर्यंतचा जो काही डेटा आहे, महत्वपूर्ण डेटा, तर त्या ठिकाणी आपण पार्ट 1 मध्ये बघितलेलं आहे. ओके, सो ते व्हिडिओ जर तुम्ही बघितलेलं नसाल तर ते नक्की बघा. त्याचा फायदा येणाऱ्या मुख्य परीक्षेला नक्कीच होणार आहे, कारण करंट अफेअरला धरूनच आपला जो काही सब्जेक्ट आहे त्यावर विचारला जातो आहे, किंवा वेगवेगळ्या जे काही योजना आहेत तर ते अलीकडे ज्या काही योजना सुरू झालेल्या आहेत तर त्यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो. ओके, सो GS3 साठी अत्यंत महत्वाचा जो काही शिक्षण आहे तो आपला करंट अफेअर असणार आहे. आता या लेक्चरमध्ये आपण एकंदरीतच पार्ट 2 बघणार आहोत. ओके, सो GS3 चे जे काही SR-SRD आहे, सो त्या अनुषंगाने जे काही पार्ट 2 मध्ये आपण जुलै 2024 ते फेब्रुवारी 2025 पर्यंतचा जो काही महत्वपूर्ण डेटा आहे सामाजिक शिक्षण अंतर्गत, आणि त्याचप्रमाणे जागतिक घडामोडी किंवा जागतिक या सेक्शन अंतर्गत आपल्या मॅगझिन मध्ये जे दिलेलं आहे, तर ते आपण जे काही आपला सिलेबस आहे ज्याच्यामध्ये 2.11 मध्ये 2.11 मध्ये आंतरराष्ट्रीय संस्थांविषयी आपल्याला परीक्षेत प्रश्न विचारला जातो. सो जवळपास साधारणतः 10 प्रश्न आपल्याला दरवर्षी त्यावर विचारला जातो, आणि 3 ते 4 क्वेश्चन एकंदरीतच आपल्या जे काही वेगवेगळ्या संस्थांच्या परिषद आहेत करंट मध्ये, तर त्यावर प्रश्न विचारला जातोय. सो त्या अनुषंगाने जागतिक शिक्षण देखील आपण या ठिकाणी कव्हर करणार आहोत. ओके, सो एकंदरीतच सामाजिक या टॉपिक अंतर्गत जे काही वेगवेगळ्या इनिशिएटिव्ह किंवा गव्हर्नमेंटने जे काही सुरू केलेल्या योजना असतील ते बघणार आहोत, आणि जागतिक या टॉपिक अंतर्गत जे काही वेगवेगळ्या संस्था आहेत, आंतरराष्ट्रीय संस्था, तर त्यांची परिषदा किंवा त्यांची जे काही बेसिक स्थापना वगैरे कधी झालेली आहे तर त्या ठिकाणी बघणार आहोत. ओके, सो व्हिडिओ थोडा लेंदी होऊ शकतो, सो मी तुम्हाला सजेस्ट करेन की एक 1.5च्या स्पीडने तुम्ही जर बघाल तर ते नक्कीच तुम्हाला बेनिफिशियल असणार आहे, किंवा तुम्ही 2च्या स्पीडने देखील बघू शकता, आणि परत 2दा किंवा 3दा ते हे जे काही लेक्चर आहे ते बघितल्यानंतर त्याचा नक्कीच तुम्हाला बेनिफिट होणार आहे. ओके, सो थेट आपण आपल्या लेक्चरला सुरू करू. ओके, आता पहिला जो काही घडामोडी आहे तर त्याच्यामध्ये एकंदरीतच जागतिक घडामोडीपासून आपण सुरू करूया. आणि या ठिकाणी एक संस्था आहे जी आपण आपल्या सिलेबसमध्ये देखील त्या संस्थेविषयी वाचत असतो. बिमस्टेक नावाची संस्था आहे. ओके, सो बिमस्टेक एकंदरीतच शार्क देशाला पर्याय, कारण शार्क मध्ये पाकिस्तान आहे, सो त्या पाकिस्तानला अवॉइड करण्यासाठी म्हणून आपण या बिमस्टेकच्या स्थापनेला जोर दिलेला होता. ओके, आणि त्या संदर्भाने एक चार्टर अलीकडे 2024 मध्ये स्वीकारण्यात आलेला आहे. सो ते चार्टर लक्षात ठेवायचं आहे. सो बिमस्टेकचं चार्टर, किंवा ज्याला आपण मराठीमध्ये सनद म्हणत असतो, तर त्या सनदेच्या स्वीकृती किंवा त्या सनदेला मान्यता 20 मे 2024 ला देण्यात आलेलं आहे. हे सनद आपल्यासाठी महत्वाचं तितकंसं महत्वाचं नाही, विचारला जाऊ शकतो, अर्थात स्टेटमेंट बेस्ड प्रश्न येऊ शकतो. मात्र या ठिकाणी जे काही बिमस्टेक आहे, सो बिमस्टेकच्या संदर्भाने बेसिक माहिती आपल्याला असणे गरजेचं आहे. ओके, आणि ते आपण आपल्या सिलेबसचा पार्ट असल्या कारणाने ते आपण म्हणजे जनरल जे काही बुक्स आहेत तर त्याच्यामध्ये देखील आपण वाचत असतो. सो एकंदरीतच जे काही टॉपिक आहे ते रिवाइज व्हा, त्याच उद्देशाने आपण या ठिकाणी हे घेत आहोत. ओके, आता बिमस्टेक म्हणजे काय तर तुम्हाला माहिती असेल, बे ऑफ बेंगॉल इनिशिएटिव्ह फॉर मल्टी सेक्टरल
ओके. सो बे ऑफ बेंगालच्या संदर्भाने जे काही बंगालच्या खाडीच्या जवळपास जे जे काही देश आहेत तर त्या देशांची मिळून ही एक संस्था स्थापन केलेली आहे. सो बे ऑफ बेंगॉल इनिशिएटिव्ह फॉर मल्टी इनिशिएटिव्ह. ओके. सो इनिशिएटिव्ह फॉर मल्टी सेक्टरल टेक्निकल अँड इकॉनॉमिक कॉपरेशन. सो अशा पद्धतीने या बे ऑफ बेंगॉलच्या किंवा या बिमस्टिकचं फुल फॉर्म आहे, तर ते लक्षात ठेवायचं आहे. आता याची स्थापना कधी झालेली आहे तर ते स्थापना आपल्यासाठी महत्वाचं आहे, तर ते लक्षात ठेवा. याची स्थापना झालेली आहे 6 जून 1997 ला. ओके. सो 1997 ला बँकॉक डिक्लेरेशनद्वारे. ओके. सो बँकॉक डिक्लेरेशनद्वारे किंवा ज्याला आपण बँकॉक जाहीरनामा म्हणतो, सो या डिक्लेरेशनद्वारे एकंदरीतच या बिमस्टेकची स्थापना झालेली आहे. सो ते लक्षात ठेवायचं. त्याचं जे काही सेक्रेटरिएट किंवा सचिवालय कुठे आहे तर सचिवालय लक्षात ठेवायचं आहे. आपल्याला प्रश्न विचारतो आहे या सचिवालयावर. ओके. सो कोणत्या देशाचं सचिवालय किंवा कोणत्या संस्थेचं सचिवालय किंवा मुख्यालय कुठे आहे तर ते आपल्याला विचारलं जातो आहे. सो ते लक्षात ठेवायचं. ढाका. ओके. सो बांगलादेश मधील ढाका या ठिकाणी या बिमस्टेकचे जे काही सचिवालय किंवा मुख्यालय आहे ते आपल्याला दिसून येतं. त्यामध्ये किती देश आहेत तर 7 देश आहेत. सो ते 7 देश लक्षात ठेवायचं आहे. ट्रिकच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगतो आहे. सो हवं तर तुम्ही नोट डाऊन करून ठेवू शकता. सो आपण MBBS करण्यासाठी आपल्याला नीट एक्झाम द्यावी लागते. सो इतकंच आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे. MBBS नीट. आता या ठिकाणी जो काही यम आहे, सो यम कशासाठी, यम काय डिनोट करतो तर ते लक्षात ठेवायचं. यम फॉर म्यानमार. त्याच्यानंतर आहे बी फॉर भूटान लक्षात ठेवायचं. 2 बी दिलेला आहे. आणि दुसरा बी कशासाठी आहे तर बांगलादेश. ओके. सो म्यानमार, भूटान, बांगलादेश. त्यानंतर आहे चौथा देश कोणता आहे श्रीलंका. त्यानंतर आहे 5वा देश आहे नेपाळ. 6वा देश कुठला आहे तर आपला भारत अर्थात इंडिया. आणि 7वा देश आहे थायलंड. सो 7 देशांनी मिळून किंवा या 7 देशांनी मिळून एकंदरीतच या बिमस्टेकची स्थापना केलेली आहे. सो ते लक्षात ठेवायचं आहे. सो हे ट्रिक तुम्ही लक्षात ठेवू शकता, नोट डाऊन करून ठेवू शकता. इव्हन आपल्याला राज्यसेवा पूर्व परीक्षा असेल किंवा कंबाईन पूर्व परीक्षा असेल तर त्यावर विचारला जाण्याची शक्यता आहे. सो हे लक्षात ठेवायचं आहे. आता मागे या संदर्भाने एक कॉन्फरन्स जी झालेली होती ते 2022 मध्ये शेवटची कॉन्फरन्स झालेली होती मार्च 2022 ला. ओके. सो मार्च 2022 ला व्हर्च्युअली किंवा आभासी पद्धतीने जी काही कॉन्फरन्स आहे ती श्रीलंकेने आयोजित केलेली होती. सो श्रीलंकेमधील कोलंबो या ठिकाणी ती झालेली होती. सो तितकंच या ठिकाणी महत्वाचं आहे. सो ते लक्षात ठेवा. आणि चार्टर कधी लागू झाला तर 20 मे 2024. सो हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर पुढे जाऊया. त्यानंतरचा एक निर्देशांक आहे तो लक्षात ठेवू शकता, ज्यावर आयोग कदाचित विचारला तर ते प्रश्न आपल्याला विचारले जाऊ शकतो. ओके. जागतिक शांतता निर्देशांक 2024. ओके. जागतिक शांतता निर्देशांक. जागतिक शांतता निर्देशांक लक्षात ठेवायचा आहे. 2024 अनुषंगाने या ठिकाणी प्रश्न वन लाईनर स्वरूपाचा, इव्हन नॉट इन GS3 पण इतर कुठल्याही किंवा GS4 मध्ये यावर प्रश्न विचारला जाण्याची शक्यता आहे. भारताचा रँक लक्षात ठेवायचा आहे. भारताचा रँक किती आहे तर 116वा रँक आहे. किती देशांमध्ये तर 163 देशांमध्ये. सो हे लक्षात ठेवायचं आहे. 163 देशांमध्ये भारताचा रँक किती आहे तर 116वा रँक आहे. ओके. मी परत एकदा सांगतो, व्हिडिओ थोडा लेंदी होऊ शकतो कारण आपण जे काही डेटा आहे तो इन डिटेल बघत आहोत. सो त्यामुळे जर व्हिडिओ लेंदी वाटत असल्यास तुम्ही 1.5 किंवा 2च्या स्पीडनेही बघू शकता. ओके. आता याच्यामध्ये जो काही पहिला देश आहे तो पहिला देश कुठला आहे तर आईसलँड असणार आहे. सो लक्षात ठेवायचं आहे आईसलँड. दुसरा देश आहे आयर्लंड. आणि शेवटचा देश आहे 163 स्थानी. सो 163 या क्रमांकावर असणारा देश कुठला आहे तर येमेन आहे. आणि कोणती संस्था ही जे काही निर्देशांक आहे ते जाहीर करते तर ते लक्षात ठेवायचं आहे. इन्स्टिट्यूट ऑफ इकॉनॉमिक अँड पीस. ओके. IEP ज्याला आपण म्हणत असतो, ही संस्था जे काही
जागतिक शांतता निर्देशांक किंवा वर्ल्ड पीस इंडेक्स किंवा ज्याला आपण इंग्लिशमध्ये ग्लोबल पीस इंडेक्स देखील म्हणतो. सो ग्लोबल पीस इंडेक्स जाहीर करत असतो. 2024च्या बाबतीत हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. कधीपासून जाहीर करतो तर 2008 पासून जाहीर करतोय. ओके, सो ते लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर एक महत्वाचं आहे आंतरराष्ट्रीय संस्थेमध्ये G7. ओके, सो G7 ची 50वी परिषद जी आहे ती परिषद कुठे पार पडली तर इटली या देशामध्ये आपुलिया. ओके, सो आपुलिया या ठिकाणी परिषद पार पडलेली होती आणि आपले पंतप्रधान त्या ठिकाणी आमंत्रित सदस्य म्हणून गेलेले होते. तर ते एक लक्षात ठेवायचं आहे. सो 50वी परिषद कुठे पार पडली होती तर इटली. ओके, सो हे लक्षात ठेवायचं आहे. आणि याची स्थापना कधी झालेली आहे तर एकंदरीतच 1975ला या G7 ची स्थापना झालेली होती, ज्याला आपण ग्रुप ऑफ 7 म्हणत असतो. ग्रुप ऑफ 7. ओके, ह्याच्यामध्ये देश कुठले आहेत तर लक्षात ठेवायचं आहे US, UK अर्थात जे काही अमेरिका, त्यानंतर आहे इंग्लंड, त्यानंतर आहे फ्रान्सच्या नंतर आहे जर्मनी, इटली. ओके, किती देश झाले? 5 झाले नाही का. त्यानंतर आहे जपान, US, UK, फ्रान्स, जर्मनी, इटली, जपान. आणखी कोणता देश राहिलेला आहे? सो एक याच्यामध्ये देश आहे जर्मनी, फ्रान्स, UK. एक आणखी देश आहे कॅनडा. ओके, सो कॅनडा लक्षात ठेवायचं आहे, कॅनडा. सो असे 7 देशांची मिळून जे काही ग्रुप ऑफ 7 आहे ते इस्टॅब्लिश झालेलं आहे किंवा स्थापन झालं आहे. 1998 मध्ये रशिया, 1998 मध्ये रशिया याच्यामध्ये सामील झालेला होता. सो असे G8 देश ते बनलेले होते. मात्र रशिया परत रशियाने 2014 मध्ये काय केलं तर युक्रेनचा जो भाग होता क्रिमिया, सो क्रिमिया यावर त्यांनी आक्रमण केलं. सो अलीकडे युक्रेन रशिया वार सुरू आहे तर त्या अनुषंगाने देखील महत्वाचं आहे. सो क्रिमिया हस्तगत केल्याच्या नंतर जे काही G7 मधील किंवा G8 मधील देश होते तर त्यांनी या रशियाला परत या ग्रुपमधून निष्कासित केले आणि जी काही परिषद आहे किंवा जी काही संस्था आहे ती परत G7 म्हणून पूर्ववत झालेली होती. ओके, रशिया त्या ठिकाणी त्या याच्यातून बाहेर पडलेला होता. सो अशा पद्धतीने लक्षात ठेवायचं आहे. आपुलिया या ठिकाणी या G7 परिषदेची 50वी परिषद पार पडलेली आहे. ओके, पुढे जाऊयात. त्यानंतरचं आहे अत्यंत महत्वाचं आपण या ठिकाणी बघणार आहोत आणि ते आहे एकंदरीतच सामाजिक शिक्षण मधील आणि आपल्याला शिक्षणाच्या बाबतीत प्रश्न विचारला जाऊ शकतो. सो क्यूएस वर्ल्ड रँकिंग. ओके, सो जी काही विद्यापीठ युनिव्हर्सिटी रँकिंग आहे जे आपल्याला याआधी देखील आपल्याला GS3 मध्ये प्रश्न विचारलेला आहे. सो क्यूएस युनिव्हर्सिटी रँकिंग 2025. ओके, सो 2025च्या एकंदरीतच जून 2024 मध्ये हे जाहीर करण्यात आलेलं होतं. सो लक्षात ठेवा कोणती संस्था जाहीर करत असते तर कॉक वेरोली अर्थात जे काही क्यूएस संस्था जी आहे तर हे जे काही विद्यापीठ क्रमवारी आहे ती जाहीर करत असते. सो जगातील जे काही महत्वपूर्ण टॉप जे काही विद्यापीठ आहेत तर त्यांची जी काही क्रमवारी आहे ती त्या अनुषंगाने एकंदरीत त्यांचं मूल्यमापन करून या संस्थेतर्फे जे काही आकडेवारी आहे किंवा क्रमवारी आहे ती जाहीर केली जाते. सो याच्यामध्ये लक्षात ठेवायचं आहे भारतातील जे काही विद्यापीठ आहेत तर भारतातील 47 विद्यापीठांचा या ठिकाणी नॉट 47 तर 46 आहे. ओके, सो 46 विद्यापीठांचा समावेश करण्यात आलेला आहे. आणि टॉप 500 मध्ये जर आपण बघितलं तर भारतातील जे काही टॉप विद्यापीठ आहेत किंवा टॉप विद्यापीठे म्हणण्यापेक्षा टॉप जे काही शैक्षणिक संस्था आहेत तर त्याच्यामध्ये लक्षात ठेवायचं आहे IIT बॉम्बे पहिल्या स्थानी आहे आपल्या भारतामध्ये या विद्यापीठाचा विचार करता. आणि ओव्हरऑल जर रँकिंग बघितलं तर 118व्या स्थानी आहे, जे 2024च्या अहवालामध्ये 149व्या स्थानी होता. आणि एकमेव असं IIT किंवा शैक्षणिक संस्था होती 2024 मध्ये जे पहिल्या 150 मध्ये होतं. सो यंदा पहिले 2 म्हणजे काही आपल्या देशातील जे IITs आहेत किंवा शैक्षणिक संस्था आहेत त्यामध्ये IIT दिल्ली आणि IIT बॉम्बे किंवा IIT बॉम्बे आणि IIT दिल्ली हे अलीकडे 2 जे काही संस्था आहेत ते पहिल्या 150 मध्ये आहेत. ओके, जगातील ओव्हरऑल रँकिंग बघता. सो IIT बॉम्बेचा जो काही रँक आहे तो 118व्या स्थानी आहे
आणि IIT दिल्लीचा 150 स्थानी. सो असे 2 महत्वपूर्ण संस्था. आणि आपल्या भारतामध्ये विचार केला तर या 2 संस्थांचा प्रथम क्रमांक लागतो आहे. ओके, सो हे लक्षात ठेवायचं आहे. आणि ओव्हरऑल जर आपण बघितलं तर ते लक्षात ठेवायचं आहे. एकंदरीतच जगातील कोणते विद्यापीठ आहेत ज्यांचा पहिला क्रमांक लागतो या रँकिंग नुसार, तर पहिल्या स्थानी आहे MIT. ओके, मॅसेच्युएट्स ऑफ इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी USA ची आहे. त्यानंतर दुसऱ्या स्थानावर आहे इम्पिरियल कॉलेज ऑफ लंडन. ओके, सो इम्पिरियल कॉलेज ऑफ लंडन UK मधील. सो या जे काही या कॉलेजचा क्रमांक लागतो आहे किंवा दुसऱ्या स्थानावर राहिलेला आहे. आणि तिसऱ्या स्थानी आहे ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी. ओके, अगेन UK मधील ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी. सो हे किमान हे 3 जे स्तरी आपल्याला 3 जे काही संस्था आहेत तर ते आपल्याला माहिती असणे गरजेचं आहे. आणि आपल्या भारतातील टॉपवर असणारे IIT बॉम्बे आणि IIT दिल्ली आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. ओके, पुढे जाऊया. एक मिनिट. त्यानंतरचा जो काही डेटा आहे किंवा जो कंटेंट आहे तो एकंदरीतच ग्लोबल जेंडर गॅप रिपोर्टवर या ठिकाणी माहिती दिलेली आहे. सो वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमने एकंदरीतच जागतिक लिंग तफावत निर्देशांक जाहीर केलेला आहे. ओके, सो 2024च्या अनुषंगाने ही जी काही डेटा आहे किंवा आकडेवारी आहे ती जाहीर करण्यात आलेली आहे. सो लक्षात ठेवायचं आहे ग्लोबल जेंडर गॅप रिपोर्ट 2024, ज्याला आपण जागतिक लिंग तफावत निर्देशांक 2024 देखील म्हणतो. कोणती संस्था जाहीर करते तर लक्षात ठेवायचं आहे वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम WEF. आणि ही जी काही हा जो अहवाल आहे तो कितवा अहवाल आहे तर 18वा अहवाल किंवा 18वी आवृत्ती आपण म्हणू शकतो. जून 2024 मध्ये जाहीर झालेली आहे. आता यानुसार भारताचा जो काही रँक आहे तो रँक आपल्याला माहिती असणे गरजेचं आहे. सो यानुसार भारताचा रँक किती आहे तर 129व्या स्थानी भारत राहिलेला आहे. किती देशांमध्ये तर ते लक्षात ठेवायचं आहे. ओके, सो या ठिकाणी देश सो लक्षात ठेवायचं 129व्या स्थानी राहिलेला आहे. आणि 2023चा विचार करता 2023 मध्ये भारताचा रँक किती होता तर 127वा रँक होता. याचाच अर्थ काय तर 2 स्थानांनी भारताची काय झालेली आहे घसरण झालेली आहे. ओके, सो 2 पॉईंट्सने किंवा 2 स्थानांनी भारताची घसरण या ठिकाणी झाल्याचे आपल्याला दिसून येतं. ओके, सो लक्षात ठेवायचं आहे. आता याच्यामध्ये पहिल्या टॉप रँकिंग मध्ये कोणते देश आहेत? आइसलँड. अगेन या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे सलग 15व्या वर्षी आइसलँड हा देश प्रथम स्थानी राहिलेला आहे. सो ते लक्षात ठेवायचं आहे. दुसऱ्या क्रमांकावर कुठला देश आहे तर ते लक्षात ठेवायचं आहे. दुसऱ्या क्रमांकावर आहे फिनलँड. आणि तिसऱ्या स्थानावर आलेला आहे नॉर्वे. ओके, सो पहिल्या स्थानी आहे आइसलँड सलग 15व्या वर्षी. नंतर आहे दुसऱ्या स्थानी फिनलँड, तिसऱ्या स्थानी आहे नॉर्वे. सो लक्षात ठेवायचं आहे. ओके, एकच मिनिट पेनचा साईज थोडस ठीक आहे. आता या अहवाला संदर्भाने किंवा ग्लोबल जेंडर गॅप रिपोर्ट जे आहे सो त्या अनुषंगाने जे काही बेसिक आपल्याला माहिती असणे गरजेचं आहे. लक्षात ठेवायचं आहे हा जो काही अहवाल आहे तो वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम आपण बघितलं या ठिकाणी वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम 2000 .
2006 पासून दरवर्षी हा निर्देशांक जी काही संस्था आहे ती जाहीर करत असते. त्याच्यामध्ये 4 प्रमुख आयामांचा विचार केला जातो. ओके, 4 कुठले प्रमुख आयाम आहेत तर त्या आयामांवर आपल्याला प्रश्न विचारला जातो. सो शक्यतो इंग्लिश मध्ये लक्षात ठेवायचं आहे. ओके, मी मराठी मिनिंग देखील सायमल्टेनियसली सांगतो आहे. ओके, इकॉनॉमिक पार्टिसिपेशन आणि अपॉर्च्युनिटी. सो थोडक्यात इकॉनॉमिक पार्टिसिपेशन लक्षात ठेवायचं आहे. महिलांचं इकॉनॉमिक पार्टिसिपेशन अर्थात जे काही आर्थिक सहभाग आणि संधी किती आहे त्यानुसार इकॉनॉमिक पार्टिसिपेशन आणि अपॉर्च्युनिटी त्यामध्ये त्यांचा ओव्हरऑल विचार केला जातो. त्यानंतर आहे एज्युकेशनल अटेनमेंट अर्थात शैक्षणिक प्राप्ती. सो एज्युकेशनल किंवा एज्युकेशनचा विचार केला जातो. त्यानंतर आहे तिसरा आयाम काय दिलेला आहे, तिसऱ्या आयामांमध्ये पॉलिटिकल एम्पॉवरमेंट. पॉलिटिकल एम्पॉवरमेंट याचा देखील या ठिकाणी विचार केला जातो. अर्थात राजकीय सहभाग किती आहे, पार्लमेंटमधील सहभाग किती आहे. सो आणि हेल्थ आणि सर्वायव्हल. ओके, आरोग्याच्या बाबतीत देखील या ठिकाणी विचार केला जातो. हेल्थ आणि सर्वायव्हल याचा देखील विचार केला जातो. म्हणजे काय तर आरोग्य आणि जगणे या 4 आयामांनुसार, या प्रमुख 4 आयामांचा विचार करून या ठिकाणी हे जे काही निर्देशांक आहे ते पब्लिश केले जात आहे. यावर प्रश्न विचारण्यात आलेला आहे का, तर नक्कीच यावर प्रश्न याआधी आपल्याला GS3 मध्ये विचारण्यात आलेला आहे. आणि इव्हन कंबाईन असो की राज्यसेवा पूर्व परीक्षा असो त्यामध्ये देखील प्रश्न विचारण्यात आलेला आहे. सो लक्षात ठेवायचं आहे. यामध्ये जे काही स्कोर आहे किंवा एकंदरीतच निर्देशांक आहे, सो 0 ते 1 या दरम्यान ते मोजले जाते. 1 म्हणजे काय तर 1 म्हणजे चांगला किंवा पॉझिटिव्ह व्हॅल्यू आपण म्हणू शकतो, म्हणजे समानता चांगली आहे. थोडक्यात समानता चांगली आहे म्हणजे काय तर स्त्री आणि पुरुषांमध्ये जी काही समानतेची पातळी कशी आहे तर उच्च आहे. आणि 0 म्हणजे काय होतं तर 0 याचा अर्थ होतो लिंग असमानता दर्शवतो. ओके, सो असमानता मोठ्या प्रमाणामध्ये आहे. ओके, सो मोठ्या प्रमाणात आपण म्हणू शकतो. ओके, सो लक्षात ठेवायचं आहे. सोशा पद्धतीने या ठिकाणी आपल्याला एकंदरीतच या ग्लोबल जेंडर गॅप रिपोर्ट संदर्भाने आपण या ठिकाणी बघितले. पुढे जाऊया. त्यानंतरचा आहे एक युनिसेफचा बाल अन्न गरिबी अहवाल प्रसिद्ध झालेला होता. सो ते लक्षात ठेवायचं आहे. जर विसरलं तर 1 लाईनर स्वरूपाचा विचारला जाऊ शकतो. जो काही बाल विकास हा टॉपिक आपला सिलेबस मध्ये मेन्शन केलेला आहे. सो युनिसेफने चाइल्ड फूड पॉवर्टी न्यूट्रिशन अँड डिप्रायव्हेशन इन अर्ली चाइल्डहुड या नावाने चाइल्ड फूडच्या बाबतीत चाइल्ड फूड पॉवर्टी, ओके, न्यूट्रिशन, डिप्रायव्हेशन इन अर्ली चाइल्डहुड सो न्यूट्रिशनचं स्पेलिंग आपल्याला न्यूट्रिशन चाइल्ड फूड पॉवर्टी न्यूट्रिशन डिप्रायव्हेशन इन अर्ली चाइल्डहुड या नावाचं या शीर्षकाचा अहवाल 2024 मध्ये युनिसेफने प्रकाशित केला. आणि याच्यामध्ये फक्त लक्षात काय ठेवायचं आहे तर या डेटानुसार 2023चा हा डेटा घेण्यात आलेला होता. आणि त्यानुसार भारतातील 40% जे काही बालक आहेत तर ते बालके अति तीव्र अन्न दारिद्र्यामध्ये, ओके, म्हणजे काय तर 40% बालके कुपोषणाचा याच्यामध्ये जगत आहेत असं आपण म्हणू शकतो. किंवा अन्नाचे जे काही पुरवठा आहे तो त्या प्रमाणामध्ये होत नाहीये. ओके, सो अशा पद्धतीने या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे. नंतर पुढे जाऊयात. नंतर त्या आणखी काय विचारला जाऊ शकतो तर हे एक लक्षात ठेवायचं आहे आपल्याला या ठिकाणी, जे कदाचित प्रश्नात आपल्याला विचारलं जाऊ शकतो. ते डिजिटल हेल्थ इनिशिएटिव्ह स्कीम जे आहे, ओके, सो डिजिटल हेल्थ इनिशिएटिव्ह ज्या अंतर्गत नवीन डिजिटल हेल्थ इनिशिएटिव्ह या अंतर्गत जे काही डिजिटल हेल्थ कार्ड तयार करण्यात आलेलं होतं, ज्यामध्ये
एखाद्या रुग्णांच्या जो काही ऑनलाईन हेल्थ कार्ड आहे किंवा डिजिटल हेल्थ कार्ड आहे, तर त्याच्यामध्ये त्या संदर्भाने जे काही आकडेवारी आहे किंवा आकडेवारी इन द सेन्स जे काही मागील कोणकोणते आजार किंवा कोणत्या आजारातून तो बरा झालेला आहे किंवा इतर जे काही हेल्थच्या बाबतीत जो काही लेखाजोखा आहे, तर त्या डिजिटल हेल्थ कार्डमध्ये ठेवण्यात येईल. तर यासाठी जो काही इनिशिएटिव्ह सुरू करण्यात आले होतात, तर त्याला मुदतवाढ दिलेली आहे. सो हे जे काही इनिशिएटिव्ह आहे ते कधी सुरू झालेलं आहे, तर लक्षात ठेवायचं आहे 1 जानेवारी 2023 ला हे इनिशिएटिव्ह सुरू झालेलं होतं. आणि यासाठी जे काही कोणत्या संस्थेने सुरू केलेलं होतं, तर नॅशनल हेल्थ प्राधिकरण, ओके, नॅशनल हेल्थ ऑथॉरिटी किंवा राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरण आपण म्हणत असतो. ओके, आणि या अंतर्गत एक डिजिटल आभा आय डी, ओके, सो डिजिटल आभा आय डी तयार करण्याचा जो काही इनिशिएटिव्ह आहे ते या ठिकाणी घेण्यात आलेलं होतं. सो ते लक्षात ठेवायचं आहे. ओके, त्यानंतरचं एक योजना आहे, लक्षात ठेवा, विचारला तर कदाचित विचारला जाऊ शकतो. आसाम मधील आसाम सरकारची एक योजना आहे, जोड्या लावा स्वरूपात कदाचित विचारला तर मुख्यमंत्री निजुत मोहिना, मुख्यमंत्री निजुत मोहिना नावाची जी काही योजना आहे ते आसाम सरकारने सुरू केलेल्या कशासाठी, तर त्या राज्यामध्ये जे काही बालविवाह प्रथा आहे, तर बालविवाहाला रोखण्यासाठी आणि मुलींच्या शैक्षणिक किंवा मुलींना एकंदरीतच मुलींच्या शिक्षणाला चालना देण्यासाठी म्हणून जी काही मुख्यमंत्री निजुत मोहिना स्कीम आहे, योजना आहे, ती आसाम सरकारने सुरू केलेली आहे. तर ते एक लक्षात असू द्या. ओके, त्यानंतर आपण जी काही डेटा आहे तो आपण ऑगस्ट मंथपर्यंत केले आहोत, ज्याच्यामध्ये एक अत्यंत महत्वाची जी काही अहवाल आहे किंवा निर्देशांक आहे, जे आपल्या परीक्षेच्या दृष्टीने महत्वाचा आहे, संयुक्त राष्ट्राचा शाश्वत विकास अहवाल, ओके, ज्याला आपण UN सस्टेनेबल डेव्हलपमेंट रिपोर्ट म्हणत असतो. सो ते रिपोर्ट अलीकडे प्रकाशित करण्यात आलेले आहे. सो SDG रिपोर्ट 2024, ओके, सो युनायटेड नेशनचा हे जे काही रिपोर्ट आहे तो पब्लिश करण्यात आलेला आहे आणि कोणत्या संस्थेने प्रकाशित केलेला आहे, तर UN सस्टेनेबल डेव्हलपमेंट सोल्युशन नेटवर्क, ओके, सो UN SDSN देखील त्याला म्हटलं जातो. या संस्थेने जे काही रिपोर्ट आहे ते एकंदरीत अशी 9वी आवृत्ती असणार आहे. ओके, आता यानुसार भारताचा जर आपण एकंदरीतच ओव्हरऑल विचार केला, रँक किती आहे, सो लक्षात ठेवा प्रिलिम्स मध्ये देखील यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो. सो भारताने एकूण गुणांसह 100 गुणांपैकी 64 गुण प्राप्त करून, ओके, 64 गुण प्राप्त करून रँक किती आहे भारताचा, तर ते लक्षात ठेवायचं आहे, 109व्या स्थानी राहिलेला आहे. ओके, सो 109व्या स्थानी आहे. सो हे आपल्यासाठी महत्वाचं आहे, लक्षात ठेवायचं आहे. आणि पहिले जे काही देश आहेत त्या संयुक्त राष्ट्राच्या शाश्वत विकास अहवालामध्ये, तर ते लक्षात ठेवायचं. यामध्ये पहिला देश आहे फिनलँड, त्यानंतर दुसरा देश आहे स्वीडन, त्यानंतर आहे तिसरा देश लक्षात ठेवायचा आहे डेन्मार्क. ओके, सो असे 3 देश आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे. आणि तळातील देश जर आपल्याला विचारला तर शेवटचा देश असणार आहे साऊथ सुदान. ओके, सो तळातील जो काही देश आहे साऊथ सुदान किंवा दक्षिण सुदान देखील आपण त्याला म्हणत असतो. सो हे आपल्याला ठिकाणी माहिती असायला हवी. ओके, एकच मिनिट. त्यानंतरचा जो महत्वपूर्ण डेटा या ठिकाणी देण्यात आलेला आहे, सो 1 लाईनर स्वरूपाचा विचारलं तर कदाचित ते आपल्याला माहिती असायला हवी.
असायला हवी. सो श्रीनगरला वर्ल्ड क्राफ्ट सिटी म्हणून ओळख मिळालेली आहे. सो एकंदरीतच वर्ल्ड क्राफ्ट सिटी म्हणून भारतातील श्रीनगरला हा दर्जा देण्यात आलेला आहे. ओके, सो जम्मू काश्मीर मधील श्रीनगरला अशा पद्धतीचा दर्जा देण्यात आलेला आहे. सो लक्षात ठेवायचं आहे. आणि असेच अशा पद्धतीचा दर्जा मिळवणारे भारतातील किती स्थान आहे तर चौथे स्थान आहे. ओके, सो चौथावे सिटी किंवा चौथावे शहर ठरलेलं आहे. ओके, यापूर्वी 3 जे काही शहर आहेत तर ते लक्षात ठेवा. जयपूर, इथेच लिहितो. सो जयपूर, त्यानंतर दुसऱ्या स्थानी होतं मल्लपुरम. मल्लपुरम मल्लपुरम त्यानंतर तिसऱ्या स्थानी मैसूर. सो जे जे काही दोन्ही शहर आहेत ते एकंदरीत दक्षिण भारतातील आहे. नंतर जयपूर राजस्थान मधील. ओके, आणि अलीकडे श्रीनगर चौथा काय वर्ल्ड क्राफ्ट सिटी म्हणून दर्जा देण्यात आलेला आहे. जागतिक हस्तकला परिषदेद्वारे अशा पद्धतीचा दर्जा या ठिकाणी देण्यात येतो. तर ते आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे. ओके, त्यानंतरचा जो काही आकडेवारी आहे किंवा महत्वपूर्ण जो डेटा आहे तर ते लक्षात ठेवायचं. या ठिकाणी एक परिषद पार पडलेली होती, SCO शिखर परिषद. सो हे आपल्यासाठी अत्यंत महत्वपूर्ण आहे. SCO शिखर परिषद SCO शिखर परिषद 2024 कुठं पार पडली तर लक्षात ठेवायचे कझाकिस्तान मधील अस्ताना. ओके, सो अस्ताना कझाकिस्तान. सो या ठिकाणी जे काही शिखर परिषद आहे ती पार पडलेली आहे. आणि यामध्ये भारताचे परराष्ट्र मंत्री S जयशंकर त्या ठिकाणी गेलेले होते. सो ते लक्षात ठेवायचं आहे. या ठिकाणी बेलारुस हा या संस्थेचा SCO अर्थात जे काही शांघाय कोऑपरेशन ही जी संस्था आहे तर त्याचा 10वा नवीन सदस्य देश म्हणून त्याला बेलारुस या देशाला या ठिकाणी मान्यता देण्यात आलेली आहे. नवीन सदस्य झालेले आहे. सो ते एक आपण या ठिकाणी लक्षात ठेवू शकता. आता SCOच्या बाबतीत लक्षात ठेवायचं आहे शांघाय कोऑपरेशन. शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन. ओके, याची स्थापना कधी झालेली आहे तर ती स्थापना लक्षात ठेवायचं आहे 15 जून 2001 ला. 2001 ला याची स्थापना झालेली आहे. मुख्यालय कुठे आहे तर ते लक्षात ठेवायचं. हेडक्वार्टर नाव जरी शांघाय दिलेलं असलं चीन या शहरामध्ये तरी याचं जे काही हेडक्वार्टर आहे ते चीन मधीलच बीजिंग या शहरामध्ये आहे. ओके, लक्षात ठेवायचं बीजिंग, चीन मधील बीजिंग या ठिकाणी हेडक्वार्टर आहे. आणि 2 भाषा आहेत, रशिया आणि चीन. 2 भाषा या ठिकाणी आहेत. याच्यामध्ये कोणत्या देशांचा समावेश होतो तर ते लक्षात ठेवायचं आहे. कझाकस्तान त्यानंतर आहे चीन, किर्गिस्तान, रशिया, त्यानंतर आहे ताजिकिस्तान. ओके, सो यांचा समावेश असतो. या ठिकाणी तुर्कमेनिस्तान जरी ऑप्शन मध्ये असला तर ते आपल्याला एलिमिनेट करता येईल. ओके, सो या ठिकाणी जर तुर्कमेनिस्तान असला, कदाचित दुर्दैवाने यावर प्रश्न आलाच, शक्यतो विचारणार नाही, तर आपल्याला लक्षात ठेवायचं या सदस्य देशामध्ये तुर्कमेनिस्तानचा समावेश होत नाही.
कझाकिस्तान, चीन, किर्गिस्तान, रशिया, ताजिकिस्तान आपल्या भारताचा समावेश होतो का? तर नक्कीच भारताचा देखील समावेश होतो. 2017 मध्ये भारत आणि पाकिस्तान या दोन देशांना या ठिकाणी सदस्य देश म्हणून बहाल करण्यात आलं. त्यानंतर आहे 2023 मध्ये इराण हा या संस्थेचा 9वा सदस्य देश बनलेला आहे, ते लक्षात ठेवायचं आहे. आणि 10वा अलीकडे 2024 मध्ये 10वा सदस्य देश म्हणून बेलारुस 10वा सदस्य देश बनलेला आहे, ते लक्षात ठेवायचं आहे. ओके. आणि निरीक्षक देश म्हणून मंगोलिया 2004 पासून कार्यरत आहे, हे लक्षात ठेवायचं आपल्याला. त्यानंतर पुढे जाऊयात. आणखी काही विचारलं तर एक लक्षात ठेवा, जी काही इंटरनॅशनल सोलर अलायन्स आहे, ज्याला आपण आंतरराष्ट्रीय सौर आघाडी म्हणत असतो, जी 2015 मध्ये स्थापन झालेली आहे. ओके. 2015ला आंतरराष्ट्रीय सौर आघाडी, आणि याचे मुख्यालय कुठे आहे तर भारतातील गुरुग्राम. ओके. सो हरियाणामधील गुरुग्राम या ठिकाणी याचे मुख्यालय आहे. ओके. सो भारत आणि फ्रान्स या देशाच्या इनिशिएटिव्ह मधून किंवा या देशांनी पुढाकार घेऊन जे काही इंटरनॅशनल सोलर अलायन्स आहे ते स्थापन केलेले आहे. सो याचा 100वा सदस्य मान्यता प्राप्त किंवा सर्टिफाईड 100वा सदस्य देश म्हणून पॅराग्वे याचा समावेश झालेला आहे. ओके. सो पराग्वे याचा 100वा देश म्हणून या ठिकाणी समावेश या ठिकाणी झालेला आहे. सो ते लक्षात ठेवायचं आहे. ओके. त्यानंतर आणखी काही महत्वपूर्ण डेटा आहे. सो आपण जे काही जागतिक घडामोडी संदर्भाने या ठिकाणी बघितलं. आता सामाजिक घडामोडीच्या अनुषंगाने जे काही महत्वपूर्ण डेटा आहे तर ते आपण या ठिकाणी बघणार आहोत. सो या ठिकाणी लक्षात ठेवा, एक हेल्प एज इंडिया म्हणून जी संस्था आहे, ज्यावर आपल्याला दरवर्षी आयोग प्रश्न विचारत असतो, तर त्या संस्थेने किंवा या एनजीओने एक अहवाल प्रसिद्ध केलेला होता. हेल्प एज ग्रुप हेल्प एज इंडिया जी काही संस्था आहे तर त्यांनी एक अहवाल 2024 मध्ये पब्लिश केलेला होता, ज्याचं नाव काय होतं तर एजिंग इन इंडिया एक्सप्लोरिंग प्रिपेअर्डनेस रिस्पॉन्सेस टू केअर अँड चॅलेंजेस या नावाचा अहवाल प्रसिद्ध केलेला होता. कधी? 15 जून 2024 ला. ओके. आता 15 जून का तर 15 जून रोजी आपण दरवर्षी जागतिक वृद्ध अत्याचार जागरूकता दिवस म्हणून साजरा करत असतो. सो लक्षात ठेवायचं आहे. 2024 ची थीम काय होती तर ते लक्षात ठेवायचं आहे. स्पॉटलाइट ऑन ओल्डर पर्सन्स इन इमर्जन्सी. या नावाचं थीम या ठिकाणी 2024 मध्ये या संस्थेतर्फे जारी करण्यात आलेलं होतं. ओके. आणि ही संस्था एकंदरीत जे काही वयस्कर लोक आहेत किंवा वृद्धत्व आहेत तर त्यांच्यासाठी कार्य करते. वृद्ध लोकांसाठी कार्य करणारी ही संस्था आहे. ओके. जर तुम्हाला या संस्थेच्या स्थापनेविषयी माहित असेल तर तुम्ही नक्कीच कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करू शकता, कधी स्थापना झालेली आहे या हेल्प एज इंडियाचे. ओके. 1978 ला झालेली आहे का, तर तुम्ही तसं मेन्शन करू शकता. ओके. पुढे जाऊयात. त्यानंतरच आहे महत्वपूर्ण एक उल्हास कार्यक्रम किंवा उल्हास उपक्रम मागच्या लेक्चरमध्ये देखील आपण ते बघितलेलं होतं. सो ते लक्षात ठेवायचं आहे. लडाख हा पूर्ण कार्यात्मक साक्षरता प्राप्त करणारा केंद्रशासित प्रदेश झालेला आहे. ओके. सो उल्हास या कार्यक्रमाअंतर्गत
जे काही शैक्षणिक दृष्टिकोनातून लडाख हे केंद्रशासित प्रदेश फुल फंक्शनल काय झालेला आहे, तर लिटरसी प्राप्त करणारा केंद्रशासित प्रदेश ठरलेला आहे. लक्षात ठेवायचं आहे. आता या उपक्रमासंदर्भात बेसिक आपल्याला माहिती असणे गरजेचं आहे. उल्हास म्हणजे काय, तर अंडरस्टँडिंग लाईफ लॉंग लर्निंग फॉर ऑल इन सोसायटी. अशा पद्धतीने या उल्हासचं फुल फॉर्म या ठिकाणी आपल्याला दिसून येतो. ही योजना 2022 ला सुरू झाली. 2022 ते 2027 पर्यंत लागू असणार आहे आणि ही एक केंद्र पुरस्कृत योजना आहे. केंद्र पुरस्कृत योजना आहे आणि यामध्ये जे काही ज्यांना शालेय शिक्षण मदत किंवा शालेय शिक्षण पूर्ण करता येऊ शकलेले नाही असे 15 वर्षापेक्षा अधिक वयाचे जे काही प्रौढ आहेत किंवा 15 वर्ष किंवा त्यापेक्षा अधिक वयाचे असणारे जे काही प्रौढ आहेत अडल्ट आहेत, तर त्यांना शैक्षणिक दृष्टिकोनात किंवा शैक्षणिक कार्यक्रमात सामावून घेणे, शैक्षणिक कार्यक्रमात सामावून घेणे याचे उद्दिष्ट आहेत. ओके, सो लक्षात ठेवायचं आहे. कधी सुरू झालेला आहे, तर 2022 ला सुरू झालेला आहे आणि कशाचा पार्ट आहे, तर लक्षात ठेवायचं आहे नॅशनल एज्युकेशन पॉलिसी 2020 चा एक घटक म्हणून या योजनेचा शुभारंभ करण्यात आलेला आहे. ओके, एकच मिनिट, थोड्या रायटिंग मध्ये काहीतरी प्रॉब्लेम होतो. ठीक आहे. त्यानंतरचा आहे एनएमसीच्या अध्यक्षपदी. एनएमसी म्हणजे काय, तर नॅशनल मेडिकल काउन्सिल का, तर मेडिकल कमिशन. या नॅशनल मेडिकल कमिशनच्या अध्यक्षपदी अलीकडे डॉक्टर BN गंगाधर यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. ओके, सो अध्यक्षपदी यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. सो या आधी देखील 2020 किंवा 21 मध्ये या नॅशनल मेडिकल कमिशनवर प्रश्न विचारलेला होता. सो ते लक्षात ठेवायचं आहे. आता या संस्थेविषयी, ही संस्था 2019च्या एकंदरीतच राष्ट्रीय वैद्यकीय आयोग कायदा अर्थात नॅशनल मेडिकल कमिशन ऍक्ट 2019 नुसार स्थापना कधी झालेली आहे, तर ते लक्षात ठेवा 25 सप्टेंबर 2020 ला त्याची स्थापना झालेली आहे. ओके, आणि या अंतर्गत 4 स्वतंत्र स्वायत्त मंडळ कुठली, तर ते लक्षात ठेवायचं आहे पदवीपूर्व वैद्यकीय शिक्षण, पदवीपूर्व नाही तर पदवीपूर्व वैद्यकीय शिक्षण मंडळ. ओके, वैद्यकीय शिक्षण मंडळ हे लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर दुसरं आहे पदव्युत्तर, जे आहे पदव्युत्तर वैद्यकीय शिक्षण मंडळ. त्यानंतर तिसरं आहे वैद्यकीय मूल्यांकन आणि रेटिंग मंडळ, वैद्यकीय मूल्यांकन आणि रेटिंग मंडळ. आणि चौथे जे काही या अंतर्गत समावेश होणाऱ्या जे काही संस्था आहे, उपसंस्था आपण म्हणू शकतो,
नैतिकता आणि वैद्यकीय नोंदणी मंडळ या 4 संस्थांचा समावेश नॅशनल मेडिकल कमिशन अंतर्गत करण्यात येतो. ओके, सो पदवी पूर्ण म्हणजे काय, तर ग्रॅज्युएशन, अंडर ग्रॅज्युएशन वैद्यकीय शिक्षण मंडळ. त्यानंतर आहे पदव्युत्तर, पदवी म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएशनच्या संदर्भाने वैद्यकीय मूल्यांकन असेल, म्हणजेच काय तर मेडिकल मेडिकल जे काही इव्हॅल्युएशन आणि रेटिंग बोर्ड असेल. नैतिकता म्हणजे काय, इथिकल आणि मेडिकल रजिस्ट्रेशन बोर्ड. सो अशा पद्धतीने आपण या ठिकाणी हे लक्षात ठेवू शकता. ओके, त्यानंतर पुढे जाऊया. त्यानंतरचा अत्यंत महत्वाचा जे उपक्रम आहे एकंदरीतच, आणि यावर 100% प्रश्न विचारला जाईल असा एक घटक म्हणजे नीती आयोगाचा एसडीजी इंडेक्स. ओके, सो नीती आयोगाने सस्टेनेबल डेव्हलपमेंट इंडिया इंडेक्स काय होऊन राहिलं इंडेक्स 2023-24 जाहीर केलेला आहे. सो या अंतर्गत ओव्हरऑल भारताने स्कोर किती प्राप्त केलेला आहे, तर ते लक्षात ठेवायचं. एकूण गुणांमध्ये, एकूण 100 गुणांमध्ये सरासरी भारताचे जे काही गुण आहे किती आहे या अहवालानुसार, तर 71 गुण प्राप्त केलेले आहे 2023-24 मध्ये. यापूर्वी लक्षात ठेवायचं, यापूर्वी 2020-21 मध्ये 2020-21 मध्ये किती होतं, तर 66 गुण प्राप्त झालेलं होतं. 66 गुण. दोन हजार 19-20 मध्ये 60 गुण. आणि 2018 मध्ये ज्या वर्षी जो काही निर्देशांक पहिल्यांदा पब्लिश करण्यात आला, त्या वर्षी भारताचा जो काही एसडीजी गुण सरासरी किती होता तर 57 होता, आणि अलीकडे 71 झालेले आहे. सो हे आपल्यासाठी महत्वाचं आहे, यावर 100% प्रश्न विचारला जाईल. ओके, कोण जाहीर करते एसडी इंडिया इंडेक्स, तर नीती आयोग जाहीर करतं. सो लक्षात ठेवायचं आहे कधीपासून, तर 2018 पासून हे जाहीर करतो आहे. सो हे आपल्याला माहिती असणे गरजेचं आहे. ओके, आता यामध्ये अव्वल कामगिरी करणारे जे काही राज्य आहेत, तर त्यामध्ये लक्षात ठेवायचं आहे पहिल्या क्रमांकावर संयुक्तपणे उत्तराखंड यांनी 79 गुण मिळवत, आणि यासोबतच संयुक्तपणे केरळ. ओके, केरळ यांनी देखील संयुक्तपणे एकत्रित गुण मिळवत 79 गुण मिळवत पहिले स्थान संयुक्तपणे पटकावलेलं आहे. त्यानंतर दुसऱ्या स्थानी आहे तामिळनाडूने 78 गुण प्राप्त केलेले आहे आणि दुसऱ्या स्थानी राहिलेला. महाराष्ट्राचा विचार केला तर महाराष्ट्र 7व्या स्थानी राहिलेला आहे, आणि महाराष्ट्राने गुण किती प्राप्त केलेले आहे तर 73. ओके, सो लक्षात ठेवायचं 73 या ठिकाणी गुण प्राप्त केलेला आहे महाराष्ट्राने, ते एक लक्षात ठेवायचं आहे. त्या गुणांचे वर्गीकरण कशा पद्धतीने केले जाते, तर त्यावर कदाचित प्रश्न विचारला जाऊ शकतो. गुणांचे वर्गीकरण करताना त्यामध्ये 3 कॅटेगरीज आहेत. ऍस्पिरंट, त्यानंतर आहे दुसरा परफॉर्मर, त्यानंतर तिसरा आहे फ्रंट रनर. ओके, सो फ्रंट रनर. ओके, फ्रंट रनर. आणि चौथ्या स्थानी कुठला आहे, तर चौथे जे काही वर्गीकरण आहे ते अचिवर्स अशा पद्धतीने केलं जात आहे. सो 100 गुण प्राप्त करणारा हा अचिवर मध्ये येतो. फ्रंट रनर मध्ये 65 ते 99 या दरम्यान, 50 ते 64 या दरम्यान परफॉर्मर, आणि ऍस्पिरंट मध्ये 50 पेक्षा कमी. ओके, सो 50 पेक्षा कमी असेल तर ते जे काही राज्य आहेत ते या ठिकाणी येतो.
चांगली कामगिरी कोणत्या राज्याची आहे तर आपण बघितलं उत्तराखंड आणि केरळ. तर सर्वात मागास कामगिरी कोणत्या राज्यांची आहे तर ते देखील आपल्याला लक्षात ठेवायला हवी. कामगिरी निकृष्ट कामगिरी आपण म्हणू शकतो. निकृष्ट कामगिरी कोणत्या राज्याने केलेली आहे तर पहिल्या स्थानी आहे बिहार. ओके, सो बिहार लक्षात ठेवायचं. केवळ 57 गुण प्राप्त केलेले आहे. म्हणजे दुसऱ्या स्थानी राहिलेलं आहे झारखंड. झारखंड किती तर 62व्या स्थानी किंवा 62 गुण प्राप्त केलेला आहे. सो लक्षात ठेवायचं आहे. अशा पद्धतीने यामध्ये एका घटकांचा जे काही 17 SDG गोल्स आहेत तर त्यापैकी 14 नंबरचा जो काही गोल आहे किंवा ध्येय आहे, 14 ध्येय, ओके, गोल ज्याच्यामध्ये लाईफ बिलो वॉटर किंवा पाण्याखालील जमीन या संदर्भाने आपण याचा विचार या ठिकाणी करण्यात आले नाही. कारण फक्त 9 राज्यांमध्ये एकंदरीत जे काही समुद्र तट लावलेला आहे आणि इतर राज्यांमध्ये आपल्याला दिसून येत नाही. त्यामुळे इतर राज्यांचं कंपॅरिझन आपण त्या 9 राज्यांशी किंवा त्या 9 राज्यांचं कंपॅरिझन इतर राज्यांशी करू शकत नाही. त्यासाठी याचा विचार या ठिकाणी करण्यात येत नसतो. सो ते आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतरचा महत्वपूर्ण जो डेटा आहे तो ते लक्षात ठेवायचा आहे. प्रोजेक्ट परिमल म्हणून एक सांस्कृतिक मंत्रालयाने पब्लिक आर्ट्स ऑफ इंडिया या नावाने ते सुरू केलेलं आहे. ते लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर अत्यंत महत्वाचं असा एक इनिशिएटिव्ह ज्यावर वन लाईनर स्वरूपाचा प्रश्न विचारला जाऊ शकतो. पूर्व भारतातील पहिले अपंग विद्यापीठ. पूर्व भारतातील पहिले अपंग विद्यापीठ कुठे स्थापन करण्यात आलेलं आहे. सो लक्षात ठेवायचं आहे रांची, झारखंड. ओके, सो झारखंड या ठिकाणी सुरू करण्यात आलेलं आहे. सो ते लक्षात ठेवायचं आहे. नंतर आहे IT सक्षम विभाग योजना हरियाणा या राज्याने सुरू केलेलं आहे. सो ते एक लक्षात ठेवू शकता. ओके, नंतर असंच काही या ठिकाणी लक्षात ठेवण्यासारखं नाही. आणि एक अर्ली चाइल्डहुड केअर एज्युकेशन ट्युटर स्कीम म्हणून हिमाचल प्रदेशने सुरू केलेलं आहे. सो ते देखील तुम्ही लक्षात ठेवू शकता. ओके, सो अशा पद्धतीने आपण या ठिकाणी जे काही नीती आयोगाने आणखी एक नीती आयोगाच्या संदर्भाने एक लक्षात ठेवा, शहर नावाचा कार्यक्रम किंवा शहर नावाचा उपक्रम आहे. सो कदाचित ते देखील विचारला जाऊ शकतो. शहर एकंदरीतच महिला सक्षमीकरणासाठी महिला सक्षमीकरण किंवा महिला उद्योजकांना बळकट करण्यासाठी म्हणून ही योजना सुरू करण्यात आलेली आहे. शहर आणि कोणी केलेली आहे तर नीती आयोगाने केलेली आहे. सो ते लक्षात ठेवा, नीती आयोगाने सुरू केलेलं आहे. ओके, सो लक्षात ठेवायचं आहे. कोणत्या प्रोग्राम अंतर्गत WEP अंतर्गत अर्थात वुमन एंटरप्रेन्योरशिप प्लॅटफॉर्म. ओके, सो वुमन एंटरप्रेन्योरशिप किंवा एंटरप्रेन्योरशिप देखील ज्याला म्हटलं जातं. सो 2018 मध्ये ही इनिशिएटिव्ह सुरू करण्यात आली आहे. सो वुमन एंटरप्रेन्योरशिप प्लॅटफॉर्म या अंतर्गत शहर नावाचा उपक्रम नीती आयोगाने सुरू केलेला आहे. हे आपल्यासाठी एक परीक्षाभिमुख माहिती राहू शकतो. ओके, त्यानंतरच आपण बघणार आहोत ज्याच्यामध्ये आसाममध्ये जे काही चराई मैदान आहे तर त्याला एकंदरीतच युनेस्को वारसाचा दर्जा देण्यात आला. ओके, आता 46वी जी काही जागतिक वारसा समितीची जी परिषद आहे, युनेस्को जागतिक वारसा समिती, युनेस्को जागतिक वारसा समिती याची परिषद कुठे भरली तर परिषद भरलेली आहे आणि कितवी तर 46वी परिषद भारतात भरलेली आहे. भारतात. ओके, सो इंडियामध्ये ही परिषद भरलेली आहे. ओके, सो यामध्ये लक्षात ठेवायचं आहे एकूणच ही 46वी परिषद होती आणि यामध्ये जे वेगवेगळ्या देशातील जे महत्वपूर्ण स्थळे आहेत तर त्यांना वारसा स्थळ म्हणून एकंदरीतच या युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीमध्ये स्थान देण्यात येते. सो यंदा 2024 मध्ये
भारतातील चराई मोईदम, ओके, सो चराईदेव मोईदम याला म्हटलं गेलं, चराईदेव मोईदम अहोम राजघराण्याचा काय आहे, तर एक अहोम राजघराण्याची दफनभूमी आहे. दफनभूमी आहे. याला एकंदरीतच भारतातील 43वे हे युनेस्को वर्ल्ड हेरिटेज साईट ठरलेला आहे. ओके, सो लक्षात ठेवायचं आहे. आणि एकंदरीत किती युनेस्कोचे वर्ल्ड हेरिटेज साईट आपल्या भारतामध्ये आहेत, तर 43 आहेत. सो हे लक्षात असू द्या. सर्वाधिक युनेस्को वर्ल्ड हेरिटेज साईट कुठल्या देशामध्ये आहे, वर्ल्ड हेरिटेज साईट, तर ते लक्षात ठेवायचं आहे. पहिल्या क्रमांकावर आहे इटली, किती आहेत, तर 7 आहेत. नंतर आहे दुसऱ्या स्थानी आहे चीन, चायनामध्ये किती आहेत, तर 59 आहे. सो ते लक्षात ठेवा. आणि तिसऱ्या स्थानी आहे जर्मनी, जर्मनीमध्ये 54 आहेत. ओके, आणि भारतामध्ये किती आहेत, तर 43 आहेत. आणि एकूणच जर विचार केला तर 6व्या क्रमांकावर भारत राहिलेला आहे. ओके, अलीकडे जर विचार केला तर 2023 मध्ये दोन स्थळांना युनेस्को वारसा स्थळाचा दर्जा देण्यात आलेला होता. कोणते दोन ठिकाण होते, तर ते लक्षात ठेवा. एक होता पश्चिम बंगालमधील शांतिनिकेतन, पश्चिम बंगाल किंवा वेस्ट बेंगॉल. आणि दुसरं होतं कर्नाटक मधील होयसड मंदिर, कुठलं, कर्नाटक. सो अनुक्रमे हे 41वे व 42वे युनेस्को वारसा स्थळ ठरलेले होते. आणि यंदा या चराईदेव मोईडमला 43वा स्थळ आपल्या भारताच्या या स्थळाला जागतिक वारसा यादीमध्ये स्थान मिळालेलं आहे. सो ते लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतरचा जो महत्वपूर्ण कंटेंट आपण या ठिकाणी बघणार आहोत, तर त्यामध्ये लक्षात ठेवायचं आहे. युरोपियन युनियन जी संघ आहे, ओके, आपल्या सिलेबसचा पार्ट आहे. तर या युरोपियन युनियनच्या बाबतीत त्याची जे काही अध्यक्षपद आहे, तर त्या अध्यक्षपदी वान डेर लेयन यांची पुन्हा निवड करण्यात आलेली आहे. ओके, सो लक्षात ठेवायचं आहे. युरोपियन युनियनचा अध्यक्षपदी पुन्हा वान डेर लेयन, ओके, सो लेयन याची स्थापना करण्यात आलेली, यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आलेली आहे. लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतरचं जे काही महत्वपूर्ण घडामोडी आहेत, तर ते या ठिकाणी आपण बघणार आहोत. सामाजिक अनुषंगाने एक पीएम श्री योजना जी आहे, तर त्या योजनेला विविध राज्यांनी विरोध दर्शवलेला होता. तर त्या बाबतीत लक्षात ठेवायचं आहे. पीएम श्री योजना आपल्याला माहिती असणे गरजेचं आहे. ओके, सो पीएम श्री जी योजना आहे त्याचा फुल फॉर्म काय आहे, तर लक्षात ठेवायचं आहे. पीएम स्कूल्स फॉर रायझिंग इंडिया या नावाने पीएम श्री ही योजना आहे. आणि कधी सुरू झाली, तर लक्षात ठेवायचं 7 सप्टेंबर 2022 ला योजना सुरू झालेली होती. ही एक केंद्र पुरस्कृत योजना आहे. ज्याच्यामध्ये केंद्र राज्यांचा वाटा किती आहे, तर लक्षात ठेवायचं. केंद्र खर्चाचा वाटा, केंद्र राज्य, केंद्राचा वाटा आहे 60% आणि राज्यांचा वाटा आहे 40%. ओके, अशा पद्धतीने खर्चाचा वाटा या ठिकाणी ठरवून देण्यात आलेला आहे. आणि मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशन म्हणजे शिक्षण मंत्रालयाअंतर्गत या योजनेची जी काही अंमलबजावणी आहे ती केली जाते. या अंतर्गत देशातील 14,500 शाळांना मॉडेल स्कूल म्हणून डेव्हलप करणे याचे उद्दिष्ट आहे. मॉडेल स्कूल किंवा आदर्श शाळा
आदर्श शाळा बनविणे. ओके, सो ते लक्षात ठेवायचं आहे. आदर्श शाळा बनवणे याचे उद्दिष्ट आहेत. ओके, त्यानंतरचे जे काही महत्वपूर्ण घडामोडी आहे, प्रोजेक्ट अस्मिता. सो कदाचित हे देखील विचारला जाऊ शकतो. प्रोजेक्ट अस्मिता, आता नाव वाचल्यानंतर आपल्याला लक्षात येईल की हे जी काही योजना आहे ती विशेषतः महिलांसाठी असेल म्हणून, पण शिक्षणाच्या बाबतीत आहे, जे नॅशनल एज्युकेशन पॉलिसी 2020 नुसार या योजनेचा शुभारंभ किंवा या प्रकल्पाचा शुभारंभ करण्यात आला. आता प्रोजेक्ट अस्मिता म्हणजे काय, तर ऑगमेंटिंग स्टडी मटेरियल्स इन इंडियन लँग्वेज थ्रू ट्रान्सलेशन अँड अकॅडमिक रायटिंग. ओके, सो भारतीय भाषांमध्ये पुस्तकांची रचना करणे. जे काही भारतीय भाषांमध्ये म्हणजे काय, ते संविधानातील जे काही 22 भाषा आहेत, तर त्या भाषांमध्ये एकंदरीतच पुस्तकांची रचना करणे हे याचे उद्दिष्ट आहे. ओके, सो लक्षात ठेवायचं आहे. आणि यासाठी मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशन प्लस UGC या दोन्ही संस्थांनी मिळून हा प्रकल्प सुरू केलेला आहे. सो ते लक्षात ठेवायचं आहे. ओके, सो शिक्षणात भारतीय भाषांना प्रोत्साहन देण्यासाठी म्हणून या प्रोजेक्ट अस्मिता याचा शुभारंभ करण्यात आलेला आहे. ओके, सो पाच वर्षामध्ये याचं टार्गेट किती आहे, तर येणाऱ्या 5 वर्षात जवळपास 22 जे संविधानातील भाषा आहेत, 22 भाषातील म्हणजे प्रत्येक भाषेत 1000 पुस्तके अवेलेबल करून देणे, म्हणजे जवळपास 22,000 पुस्तकांचा संच किंवा पुस्तके या ठिकाणी तयार करणे या अंतर्गत ठरवण्यात आलेलं आहे. सो ते लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतरच आहे, त्यानंतरचं महत्वपूर्ण घडामोडी आपण या ठिकाणी बघणार आहोत. एक सुधारित मॉडेल कौशल्य कर्ज योजना आहे. सो ते लक्षात ठेवा. मॉडेल, ज्याला रिवॅम्प्ड मॉडेल स्किल लोन म्हटलं जातो आहे. ओके, सो रिवॅम्प मॉडेल स्किल लोन स्कीम. ओके, सो लोन स्कीम रिवॅम्प्ड मॉडेल स्किल लोन स्कीम आहे. कशासाठी, तर स्किल एनहान्स करणे किंवा कौशल्यपूर्ण शिक्षण किंवा कौशल्यपूर्ण क्षमतेला चालना देऊन रोजगारक्षम जे काही इनिशिएटिव्ह आहे किंवा रोजगारक्षम उपक्रम आहे ते सुरू करण्यासाठी म्हणून त्या योजनेअंतर्गत जे काही लाभार्थी आहेत, तर त्यांना कमी व्याजदरामध्ये कर्ज उपलब्ध करून देण्यात येतो. सो पूर्वी 1.5 लाख रुपयेपर्यंतचे जे काही कर्ज आहे, तर ते या अंतर्गत देण्यात येत होते. ओके, मात्र त्याच्यामध्ये वाढ करून 7.5 लाख रुपयेपर्यंत या ठिकाणी वाढ करण्यात आलेली आहे. सो ते लक्षात ठेवायचं आपल्याला. 7.5 लाख रुपयेपर्यंतचं कर्ज या ठिकाणी देण्यात येतं. ओके, यासाठी नॉन बँकिंग वित्तीय संस्था जे काही आहे किंवा मायक्रो फायनान्सिंग संस्था हे मदत करीत असते. सो ते आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे. ओके, त्यानंतर आहे नॅशनल एज्युकेशन पॉलिसीचा आपण 4था वर्धापन दिन 29 जुलै 2024 ला साजरा केलेला होता. सो ते लक्षात ठेवायचं आहे. ओके, त्यानंतरचं आणखी काही महत्वपूर्ण आहे का ते या ठिकाणी आपल्याला बघायचं आहे. त्यानंतरचा एक आकडेवारी प्रसिद्ध करण्यात आली होती महिला आणि पुरुषांच्या संदर्भात. ओके, आणि महत्वपूर्ण म्हणजे गव्हर्नमेंटची जी काही संस्था आहे किंवा मंत्रालय आहे, मोस्पी ज्याला आपण म्हणत असतो. सो मोस्पी म्हणजे काय, तर मिनिस्ट्री ऑफ स्टॅटिस्टिक्स अँड प्रोग्राम इम्प्लिमेंटेशन, ज्याला सांख्यिकी आणि कार्यक्रम मंत्रालय म्हटलं गेलेलं आहे. सो त्यांनी भारतातील स्त्री व पुरुष 2023 या नावाचा या शीर्षकाचा अहवाल प्रसिद्ध केलेला आहे. ओके, सो याच्यामध्ये ही एकंदरीतच याची 25वी आवृत्ती असणार आहे. आणि यामध्ये काही
जी काही संभाव्यता आहे 2036 पर्यंत काय स्थिती असेल तर त्याविषयी यामध्ये भाष्य केले गेलेलं आहे, ज्याच्यामध्ये लोकसंख्येच्या बाबतीत लक्षात ठेवू शकता. लोकसंख्येच्या बाबतीत 2036 पर्यंत भारताची लोकसंख्या किती असेल अशा पद्धतीने सांगितलेलं आहे. तर 152.2 कोटी पर्यंत लोकसंख्या वाढेल अशा पद्धतीने ठिकाणी दिलेलं आहे. त्यानंतर आहे लिंग गुणोत्तराच्या बाबतीत. लिंग गुणोत्तर 2036 पर्यंत 1000 पुरुषांमागे किती होईल तर 952 महिलांचा त्या ठिकाणी महिला असतील अशा पद्धतीने दिलेला आहे. सो लक्षात ठेवायचं आहे, लिंग गुणोत्तर 952 असेल. 2011 नुसार किती आहे तर 943 आहे. सो हे लक्षात ठेवायचं आहे 2011च्या जनगणनेनुसार. त्यानंतर आणखी काही महत्वपूर्ण MMR मॅटर्नल मोर्टॅलिटी रेट. सो लक्षात ठेवा, कदाचित विचारला तर आपल्याला माहिती असायला हवं. सो यामध्ये MMR मध्ये 2018-19 मध्ये MMR किती होता तर 97 एवढा MMR होता. म्हणजे 1 लाख मातांमागे किती मातांचा मृत्यू होतो आहे बाळाला जन्म देते होय, त्यानुसार MMR काढला जातो. 2017-18 मध्ये 97 होता आणि 2030 मध्ये SDG ध्येयानुसार किती करायचं आहे तर ते 70 पर्यंत कमी करायचं आहे. ओके, 70 पर्यंत कमी करायचं आहे, तर ते लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर आहे या अहवालामध्ये असं सांगण्यात आलेलं आहे की लेबर फोर्स पार्टिसिपेशन रेट. लेबर फोर्स पार्टिसिपेशन रेट किती आहे तर पुरुषांचं जे काही लेबर फोर्स पार्टिसिपेशन आहे तर ते किती आहे तर लक्षात ठेवायचं आहे 78.5% इतका लेबर फोर्स पार्टिसिपेशन रेट आहे. तर महिलांचं या ठिकाणी लक्षात ठेवायचं, महिलांचा किती आहे तर 37 वर गेलेला आहे. 37% पर्यंत महिलांचं जे काही पार्टिसिपेशन आहे या कामगारामध्ये ते वाढलेलं आहे अशा पद्धतीने म्हटलं गेलेलं आहे. 2017-18 मध्ये 2017-18 मध्ये पुरुषांचं जे काही लेबर फोर्स पार्टिसिपेशन रेट आहे ते 75.8% होते आणि तेच महिलांचा जर विचार केला तर किती होतं तर ते होतं 23.3%. ओके, सो अशा पद्धतीने यामध्ये वाढ या ठिकाणी दर्शवण्यात आलेला आहे. सो इट्स ऑल अबाउट भारतातील स्त्री व पुरुष जे काही 2023 मध्ये 2023च्या अनुषंगाने सांख्यिकीय मंत्रालया अंतर्गत हे अहवाल प्रसिद्ध करण्यात आलेले होते. सो ते लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतरचा महत्वपूर्ण जो डेटा आहे किंवा माहिती आहे ते आहे NIRF रँकिंग. ओके, एकच मिनिट, थोडा पाणी पिऊ द्या. सो NIRF म्हणजे काय तर नॅशनल इन्स्टिट्यूशनल रँकिंग फ्रेमवर्क. नॅशनल इन्स्टिट्यूशनल रँकिंग फ्रेमवर्क. ओके, सो या संदर्भाने रँकिंगच्या संदर्भाने 2024चे जे काही 2024च्या बाबतीत या ठिकाणी ही आकडेवारी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. आणि यामध्ये अत्यंत महत्वाचं आहे, ओव्हरऑल जर रँकिंग बघितलं तर IIT मद्रास हे या ठिकाणी पहिल्या स्थानावर आहे. सलग कितव्यांदा तर सलग 6व्यांदा. सलग 6व्यांदा. सो लक्षात ठेवायचं आहे सलग 6व्यांदा या ठिकाणी IIT मद्रास पहिल्या स्थानी राहिलेला आहे. दुसऱ्या स्थानी कोण आहे तर ते दुसऱ्या स्थानी ओव्हरऑल जर आपण बघितलं तर इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स. ओके, IISc ज्याला आपण म्हणत असतो, बेंगलुरू. ओके, सो बेंगलुरू
सो बेंगलुरू लक्षात ठेवायचं आहे, दुसऱ्या स्थानी आहे. सुरुवातीला जेव्हा या इनिशिएटिव्हची सुरुवात झाली 2016, 2017 आणि 2018, सलग 3 वर्ष IISc बँगलोर हे पहिल्या स्थानी होतं. ओके. मात्र 2019 पासून IIT मद्रास हे टॉप स्थानी राहिलेलं आहे ओव्हरऑल रँकिंग मध्ये. आणि जर आपण अभियांत्रिकीच्या बाबतीत किंवा अभियांत्रिकी या श्रेणीमध्ये जर याचा विचार केला तर ते सलग 9 वर्षे या ठिकाणी पहिल्या स्थानी राहिलेलं आहे IIT मद्रास. ओके. जेव्हापासून जे काही NIRF रँकिंग फ्रेमवर्क सुरू झालेला आहे तेव्हापासून IIT मद्रास या अभियांत्रिकी श्रेणीमध्ये म्हणजे अभियांत्रिकी संस्थांमध्ये पहिल्या स्थानी राहिलेला आहे. ओके. सो तुला लक्षात ठेवायचं आहे. 2015 मध्ये याची स्थापना करण्यात आली. 2015ला केंद्रीय शिक्षण मंत्रालयाअंतर्गत ची सुरुवात झालेली आहे. सो ते लक्षात ठेवायचं आहे. ओके. सो 2015 मध्ये. आता आपण जर श्रेणीनिहाय जर आपण विचार केला तर आपण बघितलं ओव्हरऑल रँकिंग मध्ये पहिल्या स्थानी IIT मद्रास, दुसऱ्या स्थानी IISc बँगलोर, त्यानंतर तिसऱ्या स्थानी IIT बॉम्बेचा समावेश होतो आहे. ओके. तिसऱ्या स्थानी IIT बॉम्बे. ओव्हरऑल विचार केला तर अभियांत्रिकीमध्ये ऑफकोर्स IIT मद्रास असणार आहे. सायन्सच्या बाबतीत जे काही विद्यापीठ आहे तर त्यांच्या बाबतीत कोण असणार आहे तर इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स. आणि कॉलेजच्या बाबतीत लक्षात ठेवा, कॉलेज विचारलं तर कॉलेजच्या श्रेणीमध्ये पहिल्या स्थानी कोण आहे तर हिंदू कॉलेज दिल्ली. सो लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर आणखी व्यवस्थापनामध्ये मॅनेजमेंट या श्रेणीमध्ये ऑफकोर्स IIM अहमदाबाद असणार आहे. त्यानंतरच सो बस इतकंच या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे. ओके. सो ते लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतरच आणखी काय विचारलं जाऊ शकतो या ठिकाणी तर एक लक्षात ठेवायचं आहे, मध्य प्रदेश ही जे राज्य आहे ते PM स्वनिधी योजनेमध्ये. ओके. सो PM स्वनिधी योजना या योजनेच्या कामगिरीमध्ये मध्य प्रदेश हा पहिल्या स्थानी राहिलेला आहे. ओके. सो कामगिरीमध्ये उत्कृष्ट राज्य म्हणून अव्वल स्थान पटकावलेलं आहे. सो ते लक्षात ठेवायचं आहे. अव्वल मध्य प्रदेश कामगिरीत अव्वल. याची सुरुवात कधी झाली तर 1 जून 2020 ला याची सुरुवात झालेली आहे. ओके. जे काही फेरीवाले आहेत सो फेरीवाल्यांना कोरोना काळामध्ये त्यांचा जे काही रोजगार बुडालेला होता तर त्यासाठी म्हणून एकंदरीतच त्यांना जी काही त्यांना व्यवसाय किंवा त्यांचा उद्योग चालवण्यासाठी लोन प्रोव्हाइड करण्यात आला होता. सो फेरीवाल्यांसाठी ही योजना आहे. आर्थिक विनातारण कर्ज या ठिकाणी. आणि याच्यामध्ये अलीकडे सुरुवातीला 10,000 रुपये पर्यंतचे कर्ज मिळायचे. सुरुवातीला किती 10,000 रुपये पर्यंतचे कर्ज त्यांना मिळायचे. मात्र आता जर आपण विचार केला तर ते 50,000 रुपये पर्यंतचे कर्ज 50,000 रुपये पर्यंतचे कर्ज ते उचल करू शकतात. ओके. सो ते लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर महत्वपूर्ण जरा विचारलं असतं ते लक्षात ठेवायचं आहे, राष्ट्रीय महिला आयोगाकडून एक डिजिटल शक्ती केंद्र सुरू करण्यात आलेलं आहे. सो कोणी सुरू केलेलं आहे तर ते लक्षात ठेवायचं आहे, नॅशनल वुमन कमिशन. ओके. सो नॅशनल वुमन कमिशनने सुरू केलेलं आहे. कशासाठी तर महिलांसंदर्भित जे काही सायबर अटॅक त्यांच्यावर होतात किंवा त्यांच्या पर्सनल इन्फॉर्मेशन संदर्भात असेल, सायबर स्टॉकिंग असेल किंवा लैंगिक शोषण असेल सायबर पद्धतीने, सो त्याला आळा घालण्यासाठी म्हणून सायबर गुन्हे रोखण्यासाठी डिजिटल शक्ती नावाची ही
जी काही डिजिटल शक्ती केंद्र आहे ते राष्ट्रीय महिला आयोगाने सुरू केलेलं आहे. ओके, सो महिलांच्या बाबतीत हे आहे ते आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. त्यानंतर आहे भारतातील पहिले राईस एटीएम. फर्स्ट राईस एटीएम कुठं सुरू करण्यात आलेलं आहे तर ओडिशा या राज्यामध्ये. ओके, सो ओडिशा या राज्यामध्ये सुरू करण्यात आलेलं आहे. सो ते लक्षात ठेवायचं आहे. सोशा पद्धतीने आपण या ठिकाणी बघितलेलं आहे. आणखी काय विचारलं जाऊ शकतो तर देशातील पहिली टोल फ्री अंमली पदार्थ विरोधी हेल्पलाईन क्रमांक विचारला जाऊ शकतो. सो मानस या संस्थेने ते सुरू केलेलं आहे. सो लक्षात ठेवा, कारण 2023च्या राज्यसेवा मुख्य परीक्षेमध्ये उद्यान बाबतीच्या उद्याना मदत करण्यासाठी जी हेल्पलाईन आहे तर त्यावर प्रश्न विचारलेला होता. सो अंमली पदार्थ विरोधी हेल्पलाईन किती आहे तर ते आपल्याला माहिती असणे अपेक्षित आहे. 1933. ओके, सो अशा पद्धतीने लक्षात ठेवायचं. त्यानंतरचं जे महत्वपूर्ण घडामोडी आहे तर त्याच्या बाबतीत त्यामध्ये काय दिलेलं आहे तर ते लक्षात ठेवायचं आहे. न्यू डेव्हलपमेंट बँकेच्या बाबतीत. ओके, सो न्यू डेव्हलपमेंट बँक, ज्याला ब्रिक्स बँक म्हणून देखील ओळखले जाते. सो NDB, न्यू डेव्हलपमेंट बँक, किंवा या शॉर्ट मध्ये आपण ब्रिक्स बँक म्हणत असतो. सो याचा 9वा सदस्य देश म्हणून कोणाला स्वीकृती मिळालेली आहे तर अल्जेरिया हा या ब्रिक्स बँकेचा किंवा NDBचा 9वा सदस्य देश झालेला आहे. सदस्यत्व मिळालेलं आहे तर ते लक्षात ठेवायचं आहे. आता या NDBच्या संदर्भाने जे काही बेसिक आहे तर ते लक्षात ठेवायचं आहे. सुरुवातीला याला ब्रिक्स बँक म्हणून ओळखली जायची. आता जर आपण विचार केला की याची स्थापना कधी झालेली आहे तर सर्वप्रथम कल्पना 2012 मध्ये कल्पना कुठं मांडण्यात आली होती तर नवी दिल्ली. ओके, सो नवी दिल्लीला जी काही ब्रिक्स परिषद पार पडलेली होती. सो ब्रिक्स च्या संदर्भाने ब्रिक्स शिखर परिषदेत दिल्ली या ठिकाणी कल्पना मांडण्यात आलेली होती. त्यानंतर आहे या संदर्भात जे काही स्वाक्षरी आहे किंवा करार कधी करण्यात आला तर 15 जुलै 2014 या संदर्भात स्वाक्षरी करण्यात आला फोर्टोलेझा या ठिकाणी. ओके, सो फोर्टोलेझा करारानुसार ब्रिक्स बँकेची किंवा NDBची स्थापना झालेली आहे असं आपण म्हणू शकतो. सो NDBची स्थापना आणि ऍक्च्युअल मध्ये कामकाज कधी सुरू झाले लक्षात ठेवायचं. कामकाज सुरू झालेलं आहे 21 जुलै 2015 पासून, म्हणजे 1 वर्षांनी या कराराच्या स्वाक्षरी झाल्याच्या नंतर 21 जुलैला. ओके, 2015 मध्ये. हेडक्वार्टर लक्षात ठेवायचं आहे. मुख्यालय कुठे आहे तर शांघाय. ओके, सो शांघाय चीन या ठिकाणी याचे मुख्यालय आहे. ओके, हेडक्वार्टर आहे. सो जे प्रादेशिक हेडक्वार्टर आहे किंवा प्रादेशिक कार्यालय आहे तर आपल्या भारतामध्ये कुठे आहेत. सो प्रादेशिक कार्यालयामध्ये भारतातील विचारलं तर लक्षात ठेवायचं आहे गिफ्ट सिटी अहमदाबाद. गुजरात या ठिकाणी या NDBचा काय आहे तर प्रादेशिक कार्यालय आहे. त्यानंतर दक्षिण आफ्रिकेतील जोहान्सबर्ग, ब्राझील मधील साओ पावलो, रशियातील मॉस्को या ठिकाणी याचे प्रादेशिक कार्यालय आपल्याला दिसून येतो. सध्या किती देश आहेत या NDB मध्ये तर लक्षात ठेवायचं 9 देश आहेत. ब्रिक्सचे 6 देश आणि जे काही इतर 3 देश आहेत. ब्रिक्सचे किती देश? ब्रिक्सचे 5 देश. ओके, ब्राझील, रशिया, इंडिया, चायना आणि साऊथ आफ्रिका. आणि इतर जे काही 4 देश आहेत तर त्याच्यामध्ये लक्षात ठेवा बांगलादेश. इतर 4 देश ज्याच्यामध्ये पहिला देश आहे बांगलादेश या अंतर्गत.
स्थापन झालेला देश. त्यानंतर आहे UAE. त्यानंतरचा देश आहे इजिप्त आणि चौथा देश कुठला राहिलेला आहे या ठिकाणी किंवा एकूणात अल्जेरिया अलीकडे लेटेस्ट मध्ये जॉईन झालेला अल्जेरिया. सोशा पद्धतीने या ठिकाणी किती देश आहेत तर 9 देश आहेत. तर ते आपल्याला माहिती असणे गरजेचं आहे. ओके. आणि या ब्रिक्स बँकेचे सध्याचे अध्यक्ष कोण आहेत? ब्रिक्स बँकेचे किंवा एनडीबीचे अध्यक्ष सध्या कोण आहेत तर ते लक्षात ठेवायचं आहे. डिल्मा रोसेफ ब्राझीलचे आहेत. आणि या ठिकाणी त्यांची अध्यक्षपदी निवड झालेली आहे आणि पहिली महिला अध्यक्ष ते ठरलेले आहेत. ओके. ब्रिक्सचे पहिली महिला अध्यक्ष. सो त्यानंतरचा जो महत्वपूर्ण डेटा आहे तर तो किंवा महत्वपूर्ण कंटेंट आपल्या परीक्षेच्या अनुषंगाने. सो एकंदरीतच आपण या ठिकाणी मॅगझिन वाईज ती चर्चा करत आहोत. ते लक्षात ठेवा. थोडाफार लेक्चर लेंदी होऊ शकतो, त्यामुळे मी परत सांगतो आहे. लेक्चर नक्कीच आपण इन डिटेल या ठिकाणी आपण बघत आहोत, त्यामुळे हे थोडाफार लेंदी होऊ शकतो. तेवढं तुम्ही टॉलरेट करा. ओके. परीक्षेत याचा नक्कीच फायदा होणार आहे. त्यानंतर आहे एक महिलांना चित्रपट संदर्भाने किंवा चित्रपट उद्योगांमध्ये त्यांच्या लैंगिक शोषणासंदर्भात आणि विशेषतः जे काही मल्याळम चित्रपट आहेत तर त्या मल्याळम चित्रपटातील जे महिला आहेत तर त्यांच्या लैंगिक शोषणाच्या संदर्भात किंवा त्याच्यासाठी एक समिती स्थापन करण्यात आली होती. सो न्यायमूर्ती के हेमा समिती. सो ते लक्षात ठेवा. तेवढं इम्पॉर्टंट नाही आहे, पण जन पोषण केंद्र म्हणून लक्षात ठेवायचे. जन पोषण केंद्र जन पोषण केंद्र JPK मध्ये एकंदरीतच भारत सरकारने, इंडियन गव्हर्नमेंटने गुजरात, त्यानंतर आहे राजस्थान, त्यानंतर तेलंगणा आणि UP किती राज्य झाले तर गुजरात, राजस्थान, तेलंगणा आणि UP या 5 राज्यातील जे काही 60 रास्त भाव धान्य दुकाने आहेत, ज्याला आपण फेअर प्राइस शॉप्स म्हणत असतो, रेशन दुकान. सो फेअर प्राइस शॉप्स जे आहेत तर त्यांना जन पोषण केंद्रे अशा पद्धतीने त्यांच्या नावामध्ये बदल करण्यात आलेला आहे. ओके. सो या अंतर्गत यामध्ये काय तर PM गरीब कल्याण अंतर्गत PMGKAY PM गरीब कल्याण अन्न योजना या अंतर्गत लाभार्थ्यांना पोषण आहार वाढवणे यासाठी म्हणून हा जे काही उपक्रम आहे जन पोषण केंद्र ते या ठिकाणी एकंदरीत सुरू करण्यात आलेलं आहे. आणि या उपक्रमाअंतर्गत जी काही रेशन दुकाने आहेत अनुदानित तर त्या पलीकडे अतिरिक्त वस्तू विकण्यास या ठिकाणी चालना देण्यात येणार आहे. ओके. ते लक्षात ठेवा. आणि यासाठी रेशन दुकानांना सिडबी कडून स्मॉल इंडस्ट्रीज जे डेव्हलपमेंट बँक आहे तर त्यांच्याकडून कर्ज देखील उपलब्ध केले जाऊ शकतो. ओके. सो ते लक्षात ठेवा. आता जे काही योजना आहे प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना ते 2020ला कोविडच्या महामारीच्या दरम्यान आत्मनिर्भर भारत या अंतर्गत सुरू करण्यात आलेलं होतं. ते पुढे 2013च्या जे काही नॅशनल फूड सिक्युरिटी ऍक्ट आहे तर त्या अंतर्गत याचा समावेश करण्यात आला आणि त्यानुसार हे सध्या 31 डिसेंबर 2028 पर्यंत या गरीब कल्याण अन्न योजने अंतर्गत जे काही लाभार्थी होते त्यांना याचा लाभ मिळणार आहे. ओके. सो याच्यामध्ये लाभ काय आहे तर या अंतर्गत गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत जे काही अंत्योदय अन्न योजना आहे, अंत्योदय अन्न योजनेअंतर्गत जे काही कुटुंब आहेत तर त्यांना दरमहा प्रति कुटुंब 35 किलो रेशन मिळायचं. ओके. आणि जे काही प्रायोरिटी हाऊस होल्ड आहेत तर त्यांना प्रति व्यक्ती
5 किलो रेशन या ठिकाणी मिळायचे, तर त्याच्यामध्ये अलीकडे वाढ म्हणजे या अंतर्गत मिळतो आहे. आणि याचा कालावधी 1 जानेवारी 2024 पासून पुढील 5 वर्षासाठी म्हणजे जवळपास 31 डिसेंबर 2028 पर्यंत त्याला मान्यता देण्यात आलेली आहे. सो ते लक्षात ठेवायचं आहे. ओके. त्यानंतरच जे महत्वपूर्ण डेटा आहे तर त्याच्यामध्ये आपण या ठिकाणी जे युनिफाईड पेमेंट पेन्शन योजना आहे तर त्याविषयी बेसिक जाणून घेणार आहोत. एकंदरीतच केंद्रीय मंत्रिमंडळाने जे 24 ऑगस्ट 2024 ला मंजुरी युनिफाईड पेन्शन स्कीम जी आहे त्या स्कीमला मान्यता दिलेली आहे. कधी? 24 ऑगस्ट 2024 ला. आणि त्यानुसार याची अंमलबजावणी 1 एप्रिल 2025 पासून करण्यात येईल अशा पद्धतीने ठरवण्यात आलेलं होतं. मात्र ते अद्याप देखील लागू झाल्याचं आपल्याला दिसून येत नाही. आता यासाठी एक समिती गठीत करण्यात आली होती. ती समिती कदाचित विचारला जाऊ शकतो. लक्षात ठेवायचं, टी.व्ही. सोमनाथन जे काही तत्कालीन वित्त सचिव होते, आता कोण आहेत तर ते कॅबिनेट सेक्रेटरी आहेत किंवा कॅबिनेट सचिव आहेत. तर त्यांच्या अध्यक्षतेखाली या संदर्भाने समिती स्थापन करण्यात आलेली होती आणि त्यानुसार त्यांच्यामध्ये काही बदल करण्यात आले होते. आता UPS, OPS आणि NPS या संदर्भाने आपल्याला जे काही बेसिक आहे ते तुम्ही वाचलेले असाल अशी अपेक्षा ठेवतो. सो लक्षात ठेवायचं आहे. UPS, OPS आणि APS काय आहे तर UPS म्हणजे युनिफाईड पेन्शन स्कीम. ओके. नंतर OPS म्हणजे काय तर ओल्ड पेन्शन स्कीम आणि NPS म्हणजे काय तर न्यू पेन्शन स्कीम. युनिफाईड पेन्शन स्कीम मध्ये एक काम करू आपण ते डिटेल बघूनच घेऊ. ओके. जे या ठिकाणी दिलेलं आहे ते. सो पेन्शन स्कीम याच्यामध्ये 3 प्रकारची पेन्शन स्कीम आपल्याला या ठिकाणी दिलेलं आहे, ज्याच्यामध्ये आताच आपण बघितलं UPS युनिफाईड पेन्शन स्कीम, त्यानंतरच्या दुसरा आहे न्यू पेन्शन स्कीम आणि ओल्ड पेन्शन स्कीम. सो लक्षात ठेवायचं. आता ओल्ड पेन्शन स्कीम म्हणजे काय तर यामध्ये रिटायरमेंटच्या आधीचा जो काही शेवटचा महिना वेतन श्रेणी किंवा शेवटच्या महिन्याची जी काही वेतन श्रेणी असेल, रिटायरमेंट होण्याच्या आधीच्या महिन्याची शेवटच्या महिन्याची जी काही वेतन श्रेणी असेल तर त्या वेतन श्रेणीच्या मूळ वेतनाच्या 50% रक्कम प्लस जे काही डिअरनेस अलाउन्स आहे किंवा महागाई भत्ता आहे, अशा पद्धतीने रिटायरमेंट नंतर त्या व्यक्तीला एकंदरीतच प्रति महिने काय मिळते तर पेन्शन त्यांना मिळत असतो. ओके. सो या ओल्ड पेन्शन स्कीम मध्ये आता ओल्ड पेन्शन स्कीम मध्ये कर्मचाऱ्याचे योगदान असते का तर कर्मचाऱ्याचे योगदान नसते. कर्मचाऱ्याला कुठल्याही पद्धतीने त्या ठिकाणी योगदान नसते, तर ते गव्हर्नमेंट त्या योजनेचा जो काही खर्च आहे तो स्वतः उचलत असतो. ओके. सो याच्यामध्ये आपण बघितलं की ओल्ड पेन्शन स्कीम मध्ये एकंदरीतच कर्मचाऱ्याला कुठल्याही आपल्या उत्पन्नातून त्या ठिकाणी पेन्शन मध्ये त्यांच्या मूळ रकमेतून कुठल्याही पद्धतीने त्यांची रक्कम वजा करता येत नाही. ओके. आता NPSच्या बाबतीत लक्षात ठेवायचं, NPS मध्ये काय होतं तर जो काही केंद्र सरकारचे कर्मचारी आहेत तर त्यांचा जो काही शेवटचा किंवा या ठिकाणी लक्षात ठेवू शकता, ही एक योगदान देणारी किंवा योगदानात्मक वेतन योजना असणार पेन्शन योजना आहे. ओके. सो यामध्ये काय होतं तर एकंदरीतच योगदानात्मक पेन्शन स्कीम आहे. यामध्ये कर्मचाऱ्यांना त्यांच्या रकमेतून काही टक्के रक्कम हे या पेन्शनकडे वळवलं जातं. सो त्यांचा मूळ रकमेतून जी काही त्यांची मूळ रक्कम आहे तर त्याच्यातून
दर महिन्याला बेसिक पे जे असेल, बेसिक पे प्लस त्यांचा जो काही डिअरनेस अलाउन्स असेल, सो त्यापैकी या एकूण त्यांचा जो काही वेतन श्रेणी आहेत त्यापैकी त्याच्यापैकी 10% वेतन किंवा रक्कम आणि गव्हर्नमेंट जे आहे तर त्याच्याकडनं 14% जी काही रक्कम आहे त्याच्या एकूण रकमेतून अशा पद्धतीने त्या या NPS मध्ये त्याचं रिटायरमेंटसाठी गुंतवला जातो किंवा योगदान दिली जाते. सो ते लक्षात ठेवायचं आहे. आणि UPSच्या बाबतीत सेम ॲज इट इज जे आहे कर्मचाऱ्याच्या बाबतीत, की त्याचा जो काही बेसिक पे किंवा डिअरनेस अलाउन्स आहे तर त्या एकूण रकमेचे 10% आणि गव्हर्नमेंटकडनं या ठिकाणी लक्षात ठेवायचं जे काही योगदान आहे ते 18.5% योगदान, त्याचा एकूण रकमेचं जे काही योगदान आहे 18.5% या ए व्यक्तीचा जे काही आपण कन्सिडर करू, ए व्यक्तीचा जो काही पगार आहे 50,000 आहे. सो 50,000चे जे काही 10% जर आपण घेतलं तर 5,000 रुपये होईल. ओके, सो 5,000 रुपये आणि त्या 50,000ची 18 म्हणजे 18.5% जे रक्कम होईल त्यानुसार या ठिकाणी UPS मध्ये एकंदरीतच केंद्र सरकार त्या ठिकाणी गुंतवणूक करत असते. तर आफ्टर त्याच्या रिटायरमेंट नंतर हे जी काही रक्कम आहे तर त्याला मंथ वाईज मिळणार असते. ओके, OPS मध्ये अशा पद्धतीने काही रक्कम किंवा कर्मचाऱ्याची रक्कम किंवा कर्मचाऱ्याचे योगदान आहे ते नसते. त्याच्यामुळेच बऱ्याच लोकांनी किंवा बरेच जे काही कर्मचारी आहेत तर त्यांनी UPS आणि NPS ला विरोध दर्शवलेला होता. तर त्यांनी मागील जे काही जुनी जी काही पद्धती आहे ओल्ड पेन्शन स्कीम लागू करावा, ओल्ड पेन्शन स्कीम रद्द करू नये यासाठी आंदोलन देखील केलेलं होतं. ओके, सो ते लक्षात ठेवायचं आहे. आता OPS अंतर्गत कुठलाही कर आकारले जाऊ शकत नाही. ओके, या OPS अंतर्गत जे काही आपण पेन्शनसाठी रक्कम भरतो, कारण यामध्ये कर्मचाऱ्याचे योगदान काहीच नसतं, त्यामुळे सरकारला कर आकारण्याचा या ठिकाणी प्रश्नच येत नाही. मात्र या ठिकाणी कर्मचाऱ्याचे वेतन श्रेणीचे 10% आणि समजा वेतन श्रेणी मिनिमम कर आकारणी समजा जे काही इन्कम टॅक्सवर जो आपल्याला टॅक्स भरावा लागतो इन्कम टॅक्स, त्याचा जो काही स्लॅब आहे तर त्याचा मिनिमम रक्कम 4 लाख आहे. ओके, 4 लाखवर समजा 10% आपण टॅक्स भरत असू आणि एखाद्या व्यक्तीचा जो काही बेसिक पे आणि डिअरनेस अलाउन्सेस हे समजा 4 लाखापेक्षा जास्त होत असेल 10%, तर त्याच्यावर परत जे काही टॅक्स आहे तर ते टॅक्स याला भरावा लागू शकतो. आणि म्हणूनच NPS अंतर्गत जे काही समावेश होणारे जे कर्मचारी आहेत तर त्यांनी विरोध दर्शवलेला होता, कारण त्यांना जी काही रक्कम या गव्हर्नमेंटकडे योगदानासाठी देत आहेत तर त्या रकमेवर देखील टॅक्स आकारला जाण्याची भीती या ठिकाणी वर्तवण्यात आलेली होती. ओके, सो या पद्धतीने या ठिकाणी जे आहे UPS किंवा NPS आणि OPS आपण बघितलेलं आहे, सेम त्याच पद्धतीने या ठिकाणी देखील UPS मध्ये त्यांना टॅक्स भरण्याची जी काही UPSच्या बाबतीत टॅक्सच्या संदर्भाने स्पष्ट काही दिलेलं नाही, सो ते लक्षात ठेवा. ओके, आता NPS स्कीम कोणाला किंवा जे काही नॅशनल पेमेंट सर्व्हिस जे आहे ते कोणाला लागू असणार होते, तर जे कर्मचारी 1 जानेवारी 2004 नंतर सेवेत रुजू झालेले आहेत. ओके, सरकारी सेवेत रुजू झालेले आहेत, तसेच 18 ते 60 या वयोगटातील निवासी तसेच निवासी व अनिवासी यांना देखील यामध्ये गुंतवणूक करण्याचा मुभा या ठिकाणी देण्यात आलेली होती. ही एक अंशदायी किंवा अंशदायी ज्याला म्हटलं गेलेलं आहे अंशदायी पेन्शन योजना होती. सो पेन्शन योजना म्हणून याचा या ठिकाणी NPS मध्ये या ठिकाणी दिलेलं होतं. ओके, सो ते लक्षात ठेवा. अशा पद्धतीने आपण या ठिकाणी NPS बघितलेला आहे. त्यानंतर पुढे जाऊया. 2 तास लखपती दिदी योजना. ओके, त्यानंतर आपण या ठिकाणी थांबूया आणि पुढच्या लेक्चरमध्ये थर्ड पार्ट आपण लवकरच ते देखील आपण अपलोड करूया. ओके, सो आज या ठिकाणी आपण थांबूया. सो एक जे काही इन्फॉर्मेशन आहे ते बघून घेऊ. लखपती दिदी संमेलन, लखपती दिदी संमेलन महाराष्ट्रातील जळगाव या ठिकाणी पार पडलेलं होतं. ओके, सो जळगाव या ठिकाणी, आणि यामध्ये सेल्फ हेल्प ग्रुप महिलांचे जे काही
तर या महिलांच्या सेल्फ हेल्प ग्रुपला ओके बचत गटांना सक्षमीकरण करण्यासाठी त्यांना काही जी काही आर्थिक मदत आहे ती या अंतर्गत देण्यात आलेली होती. ओके सो ते लक्षात ठेवायचं आहे. लखपती दिदी उपक्रमाअंतर्गत कृषी हंगामामध्ये किंवा व्यवसाय चक्रामध्ये महिला व्यवसायांचा अग्रक्रम स्थान निश्चित करण्यासाठी म्हणून आणि त्यांना मासिक उत्पन्न 10,000 रुपये कसे प्राप्त करता येईल त्यासाठी म्हणून जी काही लखपती दिदी योजना आहे ती वर्षाला 1,00,000 रुपये त्यांचा मिनिमम उत्पन्न असायला हवं. ओके वर्षाला 1,00,000 रुपये त्यांना उत्पन्न कसे मिळेल यासाठी म्हणून जी काही योजना आहे ती सुरू करण्यात आलेली आहे. सो ते लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढवण्यासाठी 7 वेगवेगळ्या योजना सुरू करण्यात आलेल्या. याच्यामध्ये डिजिटल ॲग्रिकल्चर मिशन ओके तंत्रज्ञानात्मक वापर करून शेतीमध्ये उत्पादन कार्यक्षमता वाढवणे. ॲग्रिस्टॅक कशासाठी तर ते लक्षात ठेवायचं. ओके सो शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढवण्यासाठी increases farmers इन्कम यासाठी 7 योजना आहेत. कुठल्या 7 योजना आहेत तर त्याच्यामध्ये डॅम लक्षात ठेवा. डॅम म्हणजे काय तर डिजिटल ॲग्रिकल्चर मिशन या अंतर्गत डिजिटल म्हणजे काय तर सुधारित तंत्रज्ञानाचा वापर करून जी काही प्रोडक्टिव्हिटी आहे ती वाढवणे. त्यानंतर दुसरा आहे ॲग्रिस्टॅक. GS4 मध्ये देखील यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो. सो टेक्नॉलॉजी बेस्ड प्लस जे काही डिजिटल डेटाबेस आहे शेतकऱ्यांसंदर्भात डिजिटल डेटाबेस ते तयार करणे हे ॲग्रिस्टेकचे काम आहे. ओके ते लक्षात ठेवा. त्यानंतर आहे कृषी डिसिजन सपोर्ट सिस्टीम नावाचं त्या ठिकाणी सुरू करण्यात आलं. सॉइल प्रोफाईल मॅपिंग देखील सुरू करण्यात आलेलं आहे. सो वेगवेगळे जे काही 7 प्रकारची योजना आहे ते सुरू करण्यात आलेले आहे. सो ते लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर शिक्षण मंत्रालयाने मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशनने एक अत्यंत महत्त्वपूर्ण या ठिकाणी मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशन हे लक्षात ठेवायचं आहे. एक अत्यंत महत्त्वपूर्ण जे प्रोग्राम आहे किंवा साक्षरता आणि पूर्ण साक्षरता व पूर्ण साक्षरतेची व्याख्या केलेली आहे. साक्षरतेची व्याख्या आणि मला पर्सनली वाटतं की यावर 2024 मध्ये राज्यसेवा मुख्य परीक्षेत 100% प्रश्न विचारले. आणि या ठिकाणी साक्षरतेचे जे काही व्याख्या करताना मंत्रालयाने काय सांगितलं तर साक्षरतेमध्ये वाचणे लिहिणे ओके त्यानंतर आहे आकलन करणे आकलनासह अंकगणित ओके अंकगणित करता येणे यांचा विचार या साक्षरते अंतर्गत करण्यात आलेला आहे. आता पूर्ण साक्षरते म्हणजे काय तर पूर्ण साक्षरतेचा व्याख्या कशी करण्यात आली तर एखादे राज्य ओके सो एखादा स्टेट आहे राज्य किंवा युनियन टेरिटरी आहे त्यांनी आपल्या साक्षरतेचा दर जर 95% क्रॉस 95% पर्यंत साध्य केला 94% साध्य केला तर त्याला या ठिकाणी काय म्हटलं गेलं तर पूर्ण साक्षरता या व्याख्येत समाविष्ट करण्यात येईल. ओके आणि हा कशाचा उपक्रम आहे तर लक्षात ठेवायचा आहे नॅशनल किंवा न्यू इंडिया लिटरसी प्रोग्राम अंतर्गत. ओके सो न्यू इंडिया लिटरसी प्रोग्राम हे आपण आधी देखील बघितलेला आहे. जी 2020 म्हणजे काय तर नॅशनल एज्युकेशन पॉलिसी 2020 ला अनुसरण सुरू करण्यात आले होते आणि या अंतर्गत उल्हास नावाचा कार्यक्रम देखील आपण बघितलेला आहे. ओके त्यानंतर ॲग्रिसिवर योजना सुरू करण्यात आलेली आहे. सो ॲग्रिकल्चरसाठी एक फंड आधारित या ठिकाणी फंड सुरू करण्यात आले आहे. सो ते लक्षात ठेवायचं आहे. ओके गुंतवणूक निधी
त्यानंतरच आणखी काही महत्वपूर्ण आहे का? आयुष्यमान भारत जे काही आहे तर ते आयुष्यमान भारत अंतर्गत आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना. ओके, सो आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना मागच्या लेक्चर मध्ये आपण हे सविस्तर डिटेल बघितलेलं होतं. सो याच्यामध्ये लक्षात ठेवा 70 वर्षावरील जे काही नागरिक आहेत तर त्यांना त्यांचा उत्पन्नाचा कुठलाही विचार न करता या ठिकाणी काय करण्यात येईल तर त्यांना या आयुष्यमान भारतचं जन आरोग्य योजना जी आहे तर त्याचा लाभ घेता येईल. ओके, सो 5 लाख रुपयापर्यंतचं काय आहे तर आरोग्य विमा किंवा आरोग्य विमा कवच त्या ठिकाणी मिळणार आहे. त्या संदर्भात लक्षात ठेवू शकता. ओके, अशा पद्धतीने लक्षात ठेवायचं. त्यानंतर अत्यंत महत्वाचं आणि 100% त्यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो. ओके, सो आय गेस की त्याच्यावर प्रश्न विचारला जाईल. IIT दिल्लीने आपला जो काही कॅम्पस आहे तो देशाबाहेर स्थापन केलेला आहे. IIT दिल्ली कुठं तर लक्षात ठेवा अबुधाबी या ठिकाणी एकंदरीतच IIT दिल्लीने आपला पहिला कॅम्पस आंतरराष्ट्रीय कॅम्पस या ठिकाणी सुरू केलेला आहे. पण भारतामध्ये IIT मद्रास ही पहिली अशी संस्था किंवा पहिली IIT संस्था होती जिने देशातील IIT संस्था एकंदरीत देशाबाहेर स्थापन केलेली होती. आणि झांझिबार टांझानिया टांझानिया या ठिकाणी स्थापन केलेला होता. सो लक्षात ठेवा. आणि पहिली संस्था होती भारतातील पहिली संस्था. ओके, त्यानंतर दिल्ली यांनी केलेलं आहे. सो दुसरी संस्था आपण म्हणू शकतो कुठे अबुधाबी या ठिकाणी. सो ते लक्षात ठेवायचं आहे. अशा पद्धतीने आपण या ठिकाणी ऑक्टोबर ओके सो जुलै ते ऑक्टोबर पर्यंत बघितलेलं आहे. ओके, पुढच्या लेक्चरमध्ये आपण नोव्हेंबर ते फेब्रुवारी पर्यंत बघणार आहोत. ओके, ते देखील लवकर आपण एकंदरीतच अपलोड करणार आहोत. सो थांबू या ठिकाणी, भेटू पुढच्या लेक्चरमध्ये. थँक्यू, धन्यवाद.